हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा विचार केला तर हा खूप फास्ट सब्जेक्ट आहे, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ॲज अ सब्जेक्ट म्हणून हा जर बघायचं झालं तर आपल्याला कुठं पाहायला मिळतो, हा आपल्याला UPSCमध्ये पाहायला मिळतो, सोबतच राज्यसेवेमध्ये, टेक्निकल कंबाईनमध्ये होता आणि आता संयुक्त मुख्य परीक्षामध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो. इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, त्याला व्यवस्थित पद्धतीने डील केलं पाहिजे. माझं नाव युवराज कोकरे. मी तुम्हाला आज जे काही PYQ आहेत है ना, हे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्या आज आपण डील करणार आहोत. कुठचे? हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे काही PYQ आहेत ते खूप व्यवस्थित पद्धतीने केलं तर या विषयाचा आवाका आपल्याला समजतो. सोबतच तुम्हाला थोडासा सिलेबस पण माहीत पाहिजे की एक्झॅक्टली या सिलेबसमध्ये काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ह्या सर्व गोष्टी आपण जर व्यवस्थित पद्धतीने बघून ठेवल्या तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. ठीक आहे, तर सुरुवात करू आपण त्याच्या सिलेबसपासून. आता त्याचा सिलेबसचा जर विचार केला तर सिलेबसमध्ये काय काय आहे. आता त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे रिमोट सेन्सिंग है ना. रिमोट सेन्सिंग आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी आहे. एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी आहे. सोबत तिसरा आहे GIS, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम त्याच्यामध्ये आहे. आणि चौथा आहे ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हे चार जे काही ब्रॉड हेडिंग्स आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने याला डील करायचं आहे. आता सध्या आयोगाचा आपल्याला माहिती नाही आहे. टेक्निकल कंबाईनचा जर विचार केला तर आयोगाचं माहिती नाही तो किती क्वेश्चन त्याच्यावर विचारेल. मी जर टेक्निकल कंबाईनचा है ना, टेक्निकल कंबाईनचा जर विचार केला तर त्या टेक्निकल कंबाईनमध्ये तो 7 ते 8 क्वेश्चन विचारायचा. पण आता त्याची तुमची संयुक्त मुख्य परीक्षा आहे, या मुख्य परीक्षेमध्ये तो किती विचारेल. आता हे सध्या आता नाही आहे, त्याचा सध्या पेपर पहिलाच होत आहे. त्या कारणाने आपल्याला सध्या गेस लावणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे काय करू आपण, सविस्तर व्यवस्थित पद्धतीने हे जे टॉपिक आहे चारही टॉपिक व्यवस्थित पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करू. आता PYQ बघू त्याच्यामध्ये काय आहेत. तर पहिल्यांदा डील करू ते म्हणजे 2012चे है ना. 2012चे जेवढे काही PYQ आहेत ते आपण व्यवस्थित पद्धतीने आता हे जे PYQ आहेत ते पहिलं तुम्हाला सांगायचं आहे. हे राज्यसेवेमध्ये आहे. राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला हे सर्व पाहायला मिळतात. मुख्य परीक्षेमध्ये जो पेपर 1 आहे है ना, पेपर 1 आहे, या पेपर 1 मध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कोणत्या? या सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे काही आहेत त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग आहे, एरियल फोटोग्राफी आहे, ड्रोन फोटोग्राफी आहे, सोबतच तिथून नाहीतर तुम्हाला तिथून GPS आहे, GIS आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामुळं ते आपण व्यवस्थित पद्धतीने डील केलं तर आपल्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. तर पहिलाच क्वेश्चन आहे बघा. आता पहिला क्वेश्चन काय आहे ते चेक करू पहिले. बघा, पृथ्वी व सूर्य याच्यातील सरासरी अंतरातील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचारण सुमारे असते. इंग्लिशमध्ये पुन्हा आणखी आहे. द टोटल सोलर इरिडन्स ॲट द मीन अर्थ सन डिस्टन्स इज फाउंड टू बी अप्रॉक्सिमेटली किती असेल है ना. आता इरिडन्स म्हणजे सांगतो तुम्हाला, हे जे काही रेडिएशन आहेत है ना, रेडिएशन्स आहेत. ह्या रेडिएशन्स म्हणजे काय आहे, इरिडन्स है ना. रेडिएशन्स ॲन्युअली पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती पडतात या संदर्भातला हा क्वेश्चन आहे है ना. हे जे काही सूर्याचे रेडिएशन्स आहे ते ॲन्युअली पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती पडतात त्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर आहे 1370. कुठेतरी 1370 दिलेलं आहे, कुठं 1361 दिलेलं आहे, 1366 पण दिलेलं आहे. ॲन्युअली या पद्धतीने व्हेरी होत राहते आणि त्याच्यामुळं काय आहे 1370 हे त्याचं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणाल की हा टाईपचा क्वेश्चन का विचारलेला आहे आयोगाने, अशा टाईपचा क्वेश्चन का आहे. रिमोट सेन्सिंग ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, GIS वेगळी कन्सेप्ट आहे, GPS वेगळी कन्सेप्ट आहे आणि बाकीच्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत ICT वगैरे ह्या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. मग हा क्वेश्चन का विचारला असेल, हा फिजिक्सचा क्वेश्चन वाटतोय, अशा पद्धतीचा क्वेश्चन का विचारला असेल. तर डेफिनेटली नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण माहिती आहे का, जे काही आपण रिमोट सेन्सिंग म्हणतो आहे ना, रिमोट सेन्सिंग जे आहे या रिमोट सेन्सिंगचं जे काही प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपलच ह्या रेडिएशनवर आधारित आहे. जर तुम्हाला रिमोट सेन्सिंग समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिले रेडिएशन्स काय आहेत या गोष्टी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित पद्धतीने माहीत पाहिजे. जर तुम्हाला रेडिएशन्स माहीत नसतील तर तुम्हाला रिमोट सेन्सिंग समजणार नाही. त्यासाठी काय आहे, तुम्हाला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने माहिती असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय आहे, हे जे काही आहेत, आता समजा मी काय म्हणतो माहिती आहे का, आता मला रिमोट सेन्सिंग करायचं आहे, एखाद्या एरियाचं रिमोट सेन्सिंग करायचं आहे, तर मला काय पाहिजे, मला तिथं भरपूर प्रमाणात प्रकाश पाहिजे.
मग त्यासाठी मला काय करावं लागेल की मला पृथ्वीवर कोणत्या रिजनमध्ये किती प्रकाश पडतो किंवा पृथ्वीवर एकंदरीत किती प्रकाश पडतो, ॲन्युअली किती प्रकाश पडतो, सोबतच एखाद्या एरियामध्ये करायचं असेल त्या एरियामध्ये किती पडतो, या सर्व गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. त्या संदर्भातला हा बेसिक क्वेश्चन होता. 2012 मधला हा बेसिक क्वेश्चन होता. कशाचा? रिमोट सेन्सिंगच्या या लाईट संदर्भातला किंवा ह्या रेडिएशन संदर्भातला, ह्या प्रकाशा संदर्भातला. ठीक आहे. त्याचं उत्तर काय होतं? 1370 मेगावॅट पर मीटर. ठीक आहे. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यामुळे हा क्वेश्चन रिमोट सेन्सिंगचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे काही चार्ट वगैरे दिलेले आहेत है ना. पृथ्वीच्या वातावरणाच्या शिस्ताने येणारे सरासरी वार्षिक और विकरण सुमारे किती आहेत? 1361 वगैरे मी तुम्हाला सांगितलं की ते व्हॅरी होत राहते है ना. इतकं आहे. ठीक आहे. सोबतच त्याला सोलर कॉन्स्टंट पण त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. सोलर कॉन्स्टंट पण म्हटलेलं आहे. सोबतच सूर्यापासून तर पृथ्वीपर्यंत जे काही अंतर आहे ते किती मिनिटात पार केलं जातं? ते काय आहे? 8 मिनिटं आणि 20 सेकंदात एक जो सूर्याचा किरण आहे तो पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी टाईम घेतो. ह्या गोष्टी सर्व इथं मी सांगितलेल्या आहेत. सोबतच एक चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये काय आहे? एका ठिकाणी जे काही पूर्ण प्लॅनेट्स दिलेले आहेत त्याचं पृथ्वीपासूनचं याच्यापासून सूर्यापासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे आणि मीन सोलर जे रेडिएशन्स आहेत ते किती वार्षिक किती होतात या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आता इथं पृथ्वीचं दिलेलं आहे. सोबतच इथं प्रत्येक कशाचा प्लॅनेटचं तुम्हाला दिलेलं आहे. ते व्यवस्थित पद्धतीने करून ठेवलं. जर आता भविष्यात विचारला क्वेश्चन या बाकीच्या याच्यावर तरी तुम्हाला ते आता माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 147 वा. उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवरली एखाद्या गोष्टीची जागा, त्याची गती आणि त्याची वेळ याची नेमकी अचूक माहिती देणारी यंत्रणा कोणती? ठीक आहे. या संदर्भात क्वेश्चन आहे. एक आहे GIS, दुसरं आहे GPS, तिसरं आहे GSI है ना, आणि त्यापैकी नाही. आता ह्या नाहीचा काही संबंध नाही. आता ह्या 3पैकी उत्तर असेल. ठीक आहे. GSI जॉग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया याचा आणि या गतीचा, वेळेचा, जागेचा आणि एखाद्या पृष्ठभागाचा उपग्रहाच्या अशा संदर्भात याचा काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळं हे पण कटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे कटलेलं आहे. आता राहिलेलं कोणतं आहे? GIS आणि GPS. आता ह्या 2 जेनेरिक टेक्नॉलॉजी आहेत. हे लक्षात ठेवा. या दोन्ही जेनेरिक टेक्नॉलॉजी आहेत. आता GIS म्हणजे काय? जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम है ना. जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम ही कम्प्युटर बेस्ड सिस्टम आहे. कम्प्युटर बेस्ड सिस्टम आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा हे कम्प्युटर बेस्ड सिस्टम आहे. त्या कारणाने तो फक्त एखाद्या जागेबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकतो किंवा एखादी ही प्लेस इथं आहे याबद्दलच हे देतो. पण याचं मेन काम काय आहे? GISचं काम काय आहे? एखादा जो डाटा आहे तो डाटा मॅनिप्युलेट करणं, तो डाटा स्टोअर करणं, तो डाटा रिट्रीव्ह करणं आणि त्याच्यापासून एक बेस्ट रिझल्ट तयार करणं हे GISचं काम आहे. हे कम्प्युटर बेस्ड सिस्टम आहे. कम्प्युटरच्या इथंच काम करते. त्याच्यामुळं त्याचा काही बाकीच्या गोष्टीशी संबंध नाही आहे. वेळ, गती, वेग याच्याशी काही संबंध नाही आहे. त्याचा फक्त काय आहे? एक मॉडेलमधून त्याला तुम्हाला एक आउटपुट देण्याचं काम ते करत असतं. त्याच्यामुळे काय? हे कम्प्युटर बेस्ड सिस्टम याचा संबंध नाही आहे. मग राहिली कोणती गोष्ट? GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. आणि आता हे काय आहे? हे नेव्हिगेशन सिस्टम आहे. सॅटेलाइट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टम आहे जे की आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जे तुमच्या मोबाईलमध्ये पण आहे ना. मोबाईलमध्ये जर तुम्हाला इथून बॉम्बेला जायचं असेल तर तुम्हाला काय दाखवेल तो? तर एखादी जागा दाखवेल तुम्हाला. काय आहे? बॉम्बेला कुठे जायचं? तुम्हाला दादरला. मग ती जी दादरची जागा आहे ती दादरची जागा तुम्हाला दाखवेल. तुम्हाला तुम्ही किती वेळा तिथे पोहोचू शकता तुम्हाला तो वेळ पण दाखवेल आणि किती गतीने तुम्ही जाताय हे पण दाखवण्याचं काम कोण करते? हे GPS सिस्टम करत असते. त्याच्यामुळे काय आहे? जागा, गती आणि वेळ या सर्व गोष्टी अचूक माहिती कोण देणारी यंत्रणा कोणती आहे? तर ती GPS आहे. त्याच्यामुळे GPSच्या संदर्भात हा क्वेश्चन होता. GPSचे रिलेटेड क्वेश्चन बरेच सारे त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते पण व्यवस्थित करून ठेवायला पाहिजे. आता त्याच्यानंतरचा 148वा नंबर क्वेश्चन बघा काय म्हणतो. व्हिजिबल लाईट हॅज अ वेव्ज ऑफ है ना. कोणत्या प्रकारच्या त्याच्या वेव्ज आहेत? कशाच्या? व्हिजिबल लाईटच्या. आता तुम्हाला जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्यवस्थित माहीत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने क्लिअर पाहिजे. आता लक्षात ठेवा जर तुम्हाला तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हिजिबल होत असेल तरच तुम्ही ह्याचं उत्तर व्यवस्थित पद्धतीने देऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तो आपला जो स्पेक्ट्रम आहे तो तुमचा पार्ट असणं गरजेचं आहे. आता व्हिजिबल लाईट हॅज अ वेव्ज ऑफ कशा आहेत? शॉर्ट वेवलेंथ अँड हाय फ्रिक्वेन्सी. हेच त्याचं उत्तर आहे है ना. दुसरं काय आहे? लॉंगर वेवलेंथ अँड लो फ्रिक्वेन्सी, शॉर्टर वेवलेंथ अँड लो फ्रिक्वेन्सी, लॉंगर वेवलेंथ अँड हाय फ्रिक्वेन्सी. आता लक्षात ठेवा मी काय म्हणतो की तुम्हाला हे जे स्पेक्ट्रम आहे, आता तुम्हाला स्पेक्ट्रम व्यवस्थित पद्धतीने माहिती आहे. आता समजा हा स्पेक्ट्रम आहे है ना, हा स्पेक्ट्रम आहे. आता हा इथं आपला हा
व्हिजिबल लाईट है ना, व्हिजिबल लाईटचा पोर्शन आहे. आता हा जो व्हिजिबल लाईटचा पोर्शन आहे, आता याची फ्रिक्वेन्सी आणि याचं काय पाहिजे आपल्याला, याची वेव्हलेंथ कशी आहे ते चेक करायची आहे. आता इथं मी काय म्हणतो, इथं मी गॅमा किरण घेतो, मी इथं एक्स घेतो, आता इथं UV घेतो, इथं इन्फ्रारेड घेतो है ना, इथं मायक्रोवेव्ह घेतो आणि इथं रेडिओ वेव्हज घेतो है ना. हे पूर्ण स्पेक्ट्रम झालेलं आहे है ना, स्पेक्ट्रम झालेला आहे. आता आणि हा व्हिजिबल लाईटचा, ठीक आहे. आता मी काय म्हणतो, याची वेव्हलेंथ, आता जर मी समजा इथं वेव्हलेंथ घेतो है ना, वेव्हलेंथ इकडून इकडं, ठीक आहे. आता याची वेव्हलेंथ इकडून इकडं किंवा इकडून या साईडनी कोणती घ्या, आता ही वेव्हलेंथ आहे. याची वेव्हलेंथ हमेशा या प्रकारे राहील. म्हणजे काय आहे, याची वेव्हलेंथ ही कुठं, या प्रदेशामध्ये इथपर्यंत, हा त्याचा एंड पॉईंट समजा, हा त्याचा एंड पॉईंट समजा आहे ना, हा एंड पॉईंट इथपर्यंत काय आहे, त्याची जी वेव्हलेंथ आहे ही शॉर्ट वेव्हलेंथ आहे. यामध्ये व्हिजिबल लाईटपर्यंत त्याची वेव्हलेंथ काय आहे, ही शॉर्ट वेव्हलेंथ आहे है ना. याची वेव्हलेंथ ही शॉर्ट वेव्हलेंथ आहे, अशी आहे ना है ना, वेव्हलेंथ अशी आहे, वेव्हलेंथ अशी आहे इथं. आणि याच्या नंतर ती कशी गेली, अशा पद्धतीने. म्हणजे काय आहे, इथं लॉंग आहे है ना, लॉंगर वेव्हलेंथ आहे इथून पुढं. म्हणजे काय, इन्फ्रारेड, तिथून इथं मायक्रोवेव्ह आणि रेडिओची जी वेव्हलेंथ आहे ती लॉंगर आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा, कारण माहिती आहे का, हे तुम्हाला कुठेही कामा पडेल. तुम्हाला एखाद्या सॅटेलाईट कशा प्रकारचं आहे ते जर ठरवायचं असेल, कोणत्या पद्धतीचं आहे, कशासाठी सोडलेलं आहे, या सर्व गोष्टी याच्यावर ठरतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे व्यवस्थित पद्धतीने माहीत असलं तरच तुम्हाला हे क्वेश्चन, जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्वेश्चन सॉल्व्ह होतील. कारण हे बेसिक आहे रिमोट सेन्सिंगचं, त्याच्यामुळे ते माहीत पाहिजे. ठीक आहे. आता इथून आहे, आता फ्रिक्वेन्सी बघा, फ्रिक्वेन्सी काय म्हणतो, आता ही फ्रिक्वेन्सी पण आहे. फ्रिक्वेन्सी काय आहे, इथं खूप जास्त फ्रिक्वेन्सी आहे. आता ही फ्रिक्वेन्सी आहे है ना, ही फ्रिक्वेन्सी आहे. आता फ्रिक्वेन्सी काय आहे, यांची खूप जास्त आहे आणि यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे. सेम तुम्हाला वेव्हलेंथ काय आहे, याची वेव्हलेंथ खूप काय म्हणतात शॉर्ट वेव्हलेंथ आहे आणि याची वेव्हलेंथ खूप जास्त आहे. आता हा फ्रिक्वेन्सीचा होता आणि हा वेव्हलेंथचा होता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता कशा पद्धतीची. आता मग मी काय म्हणतो माहिती आहे का, लॉंगर वेव्हलेंथ. आता लॉंगर वेव्हलेंथ कोणाची आहे आणि लो फ्रिक्वेन्सी. आता लॉंगर वेव्हलेंथ कोणाची आहे, मायक्रोवेव्ह, रेडिओज आणि इन्फ्रारेड है ना, यांची आहे. ठीक आहे. शॉर्ट वेव्हलेंथ कोणाची आहे, या चारींची शॉर्ट वेव्हलेंथ आहे. गॅमा किरण, एक्स किरण, अल्ट्राव्हायोलेट आणि व्हिजिबल लाईटची शॉर्ट वेव्हलेंथ अँड लो फ्रिक्वेन्सी. शॉर्ट वेव्हलेंथ आणि लो फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी शॉर्ट वेव्हलेंथ. आता ती व्हिजिबल लाईटचीच येईल है ना, व्हिजिबल लाईटची ती आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, सॉरी, ही आपल्याला इन्फ्रारेडच्या जवळचा जो काही नियर इन्फ्रारेडचा रिजन आहे त्याच्यात आपल्याला ती पाहायला मिळेल. ठीक आहे. लॉंगर वेव्हलेंथ अँड हाय फ्रिक्वेन्सी, लॉंगर वेव्हलेंथ आणि हाय फ्रिक्वेन्सी, लॉंगर वेव्हलेंथ आणि हाय फ्रिक्वेन्सी ती पण आपल्याला याच रिजनमध्ये पाहायला मिळेल. कुठं, नियर इन्फ्रारेड रिजनमध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. ठीक आहे, या पद्धतीने हे क्वेश्चन आहे. पण मग आता व्हिजिबल लाईटच्या संदर्भात बघितलं आपल्याला तर काय आहे, ते काय आहे, शॉर्ट वेव्हलेंथ अँड हाय फ्रिक्वेन्सी हे आपल्याला तिथं पाहायला पाहिजे. ठीक आहे. आपण जर तुम्हाला हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच व्यवस्थित लक्षात असला तर सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातात. तिथं हा तुम्हाला दिलेला आहे. आता इथं बघा, हा रेडिओ वेव्हज आहे, हां, मायक्रोवेव्हज आहेत आणि इन्फ्रारेड आहेत. आता याची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ कशी बघितली तुम्ही है ना, वेव्हलेंथ कशी आहे, ही लॉंगर वेव्हलेंथ आहे ना, ही लॉंगर वेव्हलेंथ आहे इथपर्यंत है ना, हा त्याचा एंड पॉईंट आहे. आता इथं जर वेव्हलेंथ बघितली कशी आहे, शॉर्ट वेव्हलेंथ आहे ना, इथं आणखी पुन्हा शॉर्ट होत गेलेली आहे. मग एक लक्षात असलं पाहिजे. आणि फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त कुठं आहे, वेव्हलेंथची फ्रिक्वेन्सी कुठे आहे, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी इथं आहे ना, इथं खूप जास्त फ्रिक्वेंट आहे ना, ही फ्रिक्वेंटली आहे ना इथं, पण इथं येऊन ती स्टॉप होते. मग इथून ती फ्रिक्वेन्सी कमी होत जाते, लो फ्रिक्वेन्सी होऊन जाते इथं. मग त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, काय आहे, रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्हज, इन्फ्रारेड, व्हिजिबल लाईट, अल्ट्राव्हायोलेट, एक्स रे आणि गॅमा रेज. आता लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला आणखी एक गोष्ट इथे सांगायची राहिलेली आहे की काय आहे, हा जो पोर्शन आहे है ना, या पोर्शन, चला मी इथं सांगतो आणखी. हा जो पोर्शन आहे, रिमोट सेन्सिंग हा जो प्रकार आहे, हा रिमोट सेन्सिंग. आता हा अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड रिजन आहे ना, इन्फ्रारेड, आणि हा आहे अल्ट्राव्हायोलेट रिजन है ना, अल्ट्राव्हायोलेट. आता लक्षात ठेवा, रिमोट सेन्सिंग ही फक्त आता मी हा अल्ट्राव्हायोलेट असा काढलेला आहे, लक्षात ठेवा फक्त. मी काय म्हणतो,
रिमोट सेन्सिंग ही फक्त याच रिजन पुरती आहे. याच्यामध्ये ह्याचा थोडासा पार्ट आलेला, अल्ट्राव्हायोलेटचा थोडासा पार्ट आपल्याला इथं या रिमोट सेन्सिंगसाठी यूज करता येतो. त्याला काय म्हणतो, नियर अल्ट्राव्हायोलेट है ना, हा जो आहे हा रिजन आहे, हा याच्यामध्ये यूज होतो. इथपासून तर इथपर्यंत हे जे सर्व आहेत हे रिमोट सेन्सिंगमध्ये यूज करणाऱ्या रेडिएशन्स आहेत. याच्यामध्येच रिमोट सेन्सिंग पॉसिबल आहे. या तिन्हीमध्ये रिमोट सेन्सिंग पॉसिबल नाही आहे है ना. या फ्रिक्वेन्सीमध्ये रिमोट सेन्सिंग पॉसिबल नाही, या वेव्हलेंथमध्ये रिमोट सेन्सिंग पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे काय आहे, या नियर अल्ट्राव्हायोलेट पासून तर इकडं सर्व हे जे काही 4 रेडिएशन्स आहेत, रेडिओवेव्ज, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, व्हिजिबल लाईट आणि नियर अल्ट्राव्हायोलेट, याच्यामध्येच रिमोट सेन्सिंग होते. अदरवाईज रिमोट सेन्सिंग होत नाही. याच्या ह्या 3 मध्ये होत नाही. आता त्याचं रिझन सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. अल्ट्राव्हायोलेट रेज है ना, जर पृथ्वी येतात का, त्या नाहीत. त्या कुठं अडवल्या जातात, त्या ओझोनच्या थरामध्ये त्या अडवल्या जातात. मग त्याच्यामुळे काय आहे, त्या पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. पण पृथ्वीमध्ये या अल्ट्राव्हायोलेट रेजचा जो काही व्हिजिबल लाईटच्या जवळचा पोर्शन आहे, नियर व्हिजिबल लाईटच्या जवळचा पोर्शन आहे, तो पृथ्वीवर येत असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग शक्य आहे. त्याचा संदर्भाचा क्वेश्चन समोर येणारच आहे. पण जर प्रॉपर अल्ट्राव्हायोलेटचं जी काही रेंज आहे ती रेंज बघितलं तर त्याच्यामध्ये पृथ्वीपर्यंत तो येत नाही. जर आलं तर जीवन नष्ट होऊन जाईल आहे ना. जे काही पृथ्वीवर जीवन आहे ते नष्ट होणार आहे. एक्स रे कुठं आहे, जे काही एक्झोस्फिअर आहे त्या एक्झोस्फिअरमध्येच ते अडवले जातात, इथपर्यंत पोहोचतच नाही. कारण ह्या शॉर्ट फ्रिक्वेन्सी आहे त्याची. जर वेव्हलेंथ खूप शॉर्ट असेल तर ती इथपर्यंत पोहोचणार नाही. वेव्हलेंथ कसं पाहिजे, जर एखाद्या दूरपर्यंत यायचं असेल तर तुम्हाला वेव्हलेंथ ही लॉंग वेव्हलेंथ लागेल. गॅमारेजचा तर काही संबंधच नाही, ते वरच्या वरच अडवले जातात. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी वरच्या वर अडवल्या जातात. कुठं, ॲटमॉस्फिअरच्या वर, त्या पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळे याच्यात रिमोट सेन्सिंग शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ती गोष्ट क्लिअर झाली असेल तुमची, ठीक आहे. याच्यानंतर बघा, हे सर्वोत्तम आणि व्यापारीदृष्ट्या सर्वाधिक वापरले जाणारे भौगोलिक माहिती प्रणालीतील प्रतिमा प्रक्रियन कार्यक्रम सामग्रीचे संच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इरदास दिलेला आहे, एक्सेल दिलेला आहे, मॅटलॅब दिलेला आहे आणि फोटोशॉप दिलेला आहे. आता मी काय म्हणतो माहिती आहे का, ह्या एक्सेलचा आणि जे काही आपण इमेज प्रोसेसिंग म्हणतो त्याचा संबंधच नाही आहे ना. हा एक्सेल एक ते शीट वगैरे त्या तयार करण्यासाठी, त्याचा इमेजचा काही संबंध नाही. मॅटलॅब आणि फोटोस्मार्ट हे इमेज प्रोसेसिंगचे किंवा इमेज एडिटिंगचे सॉफ्टवेअर आहेत, पण याचा GIS शी काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, हे GISचे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्यांची नावच वेगळी आहेत, इरडास वगैरे टाईपची त्यांची नावं आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला पाहिजे. आता हा बेसिक क्वेश्चन आहे. आता ह्याच्या संदर्भातले जे सॉफ्टवेअर तो विचारतो, मग तुम्हाला सॉफ्टवेअर माहीत पाहिजे. जेवढे काही GISचे सॉफ्टवेअर आहेत ते सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती पाहिजे, कारण त्या सॉफ्टवेअरच ते पूर्ण GIS डिपेंड आहे. आता तुम्हाला जर त्याचं प्रॅक्टिकल यूज बघितला तुम्ही, तर त्याचा खूप मोठ्या पद्धतीने तुम्ही आज यूज बघताय. कारण आज मोठमोठे जे प्रोजेक्ट उभे राहतात ते प्रोजेक्टला जे सपोर्ट आहे तो फक्त GISचा आहे. GISचं काम खूप ह्यूज आहे. तुम्ही कोणतेही प्रोजेक्ट घ्या. माझं म्हणणं की सध्या आता एखादी समजा ही पुणे महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिकेची आपल्याला अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी टाकायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, त्या GISचंच मदत घ्यावं लागेल, अदरवाईज शक्यच नाही आहे. मग त्यासाठी माहिती आहे का, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि त्यासाठी काय यूज केले जातात, हे वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज केले जातात. आता GIS आपण जेव्हा लेक्चरमध्ये येऊ तेव्हा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कोणी सुरू केलं, कसं सुरू केलं, कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मी सांगेल, ठीक आहे. आता हे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते सॉफ्टवेअर कोणते आहेत ते मी ते लक्षात ठेवलं पाहिजे. GISचे काही सॉफ्टवेअर्स मी इथे 20 ते 25 दिलेले आहेत, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. QGIS आता हा तुम्हाला विचारणार नाही, कारण त्याच्या नावातच GIS आहे. ArcGIS हे तुम्हाला आहे, पण GraphGIS आणि SagaGIS. आता याच्यामध्ये याच्यामध्ये GIS आहे, पण याचं तुम्हाला ॲप्लिकेशन विचारेल आहे ना. याचं तुम्हाला ॲप्लिकेशन तो विचारून टाकेल, तेव्हा त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन माहीत पाहिजे आहे ना. GVSIG जम्प हा पण विचारणार आहे, JumpGIS त्याचं ॲप्लिकेशन विचारेल. मॅप्टिट्यूड विचारण्याचे चान्सेस आहेत, उदिक विचारण्याचे चान्सेस आहेत. मॅप विंडो व्ह्यूवर GIS, व्हाईट बॉक्स, इड्रिस्ट है ना, जिओ सर्वर, इरिस, मॅप इन्फो प्रोफेशनल्स, ग्लोबल मॅपर, इल्विस, जिओदा है ना, जिओदा आहे. पोस्ट GIS आहे, जिओ मीडिया आहे, इरदास हे तुमचं आलेलं. आता जो क्वेश्चन विचारलेला आहे त्या क्वेश्चन याच्यावर विचारले, इरदास इमेज, मॅप सर्व्हर आणि मॅनिफोल्ड सिस्टम है ना. आता हा तो विचारलेला आहे क्वेश्चन, त्याच्यामुळं आता पुन्हा काय विचारणार नाही आहे, ठीक आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला हे जे काही 20 दिलेले आहेत यापैकीच तो क्वेश्चन जर त्यांनी विचारला GISच्या कशा सॉफ्टवेअर संदर्भात, तर इथून कुठेतरी आपल्याला तो पाहायला मिळेल. एक तर तुमचं त्याचे ॲप्लिकेशन विचारेल, तो कशासाठी यूज होतो, काय विचारतो, तो व्यापारी दृष्टी आहे की प्रोफेशनल आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्या तिथं हे जे काही तुम्ही सर्च केले तर तुम्हाला ते पाहायला मिळते, ठीक आहे. त्याच्यानंतरचा 150वा क्वेश्चन बघा काय म्हणतो.
बाउंड्रीज बिटवीन लँड अँड वॉटर आर डिस्टिंग्स परफेक्टली इन द कोणत्या फोटोग्राफीमध्ये आपल्याला लँडची आणि वॉटरची है ना, पाण्याची आणि जमिनीची एक्झॅक्टली जी बाउंड्री आहे ती आपल्याला कोणत्या इमेजनरीमध्ये पाहायला मिळते है ना, कोणतेही इमेजनरी जे सिस्टम आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. एक आहे पॅनक्रोमॅटिक फोटोग्राफ्स इमेजनरी, इन्फ्रारेड फोटोग्राफ इमेजनरीज, एक्स-रे फोटोग्राफ इमेजनरीज आणि नन ऑफ द अबोव. आता हे तर असणारच नाही आहे, आता ह्या तीनपैकी आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पॅनक्रोमॅटिक फोटोग्राफ्स म्हणतो मी. आता पॅनक्रोमॅटिकचा जर विचार केला तर हे ब्लॅक अँड व्हाईट आहे ना, ब्लॅक अँड व्हाईट आहे. ब्लॅक अँड व्हाईट नावाचं ब्लॅक अँड व्हाईट त्याच्यामध्ये फोटो घेतले जातात किंवा त्याच्यामध्ये जे काही सेन्सिंग होते ते पूर्ण ब्लॅक अँड व्हाईटचे होते. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 3 प्रकारच्या ज्या काही फोटोग्राफ घेण्याच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक आहे पॅनक्रोमॅटिक, दुसरं आहे मल्टीस्पेक्ट्रल, तिसरं आहे हायपरस्पेक्ट्रल है ना. हा पॅनक्रोमॅटिक जो आहे हा पॅनक्रोमॅटिक तुम्ही बघितलं असेल जुन्या जमान्यामध्ये जे काही मूवीज असायचे, जे काही फोटोग्राफ्स असायचे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. मग त्याच्यामध्ये काय आहे 2च कलर आणि एकच बँड यूज केला जातो, त्याच्यामध्ये 2च कलर असतात. कोणता? ब्लॅक अँड व्हाईट. त्याच्यामुळे काय आहे आता ब्लॅक अँड व्हाईट आहे तर लँड आणि वॉटर याच्यामध्ये डिस्टिंग्विश करू शकेल का? नाहीच. त्याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे पाणी कोणतं आहे जमीन कोणती आहे, त्याच्यामुळे समजणार नाही. त्याच्यामुळे काय आहे आता हा पण इथं असणार नाही. ठीक आहे, हा पण नाही आहे, हा पण नाही. आता 2 गोष्टी राहिल्या एक्स-रे फोटोग्राफ इमेजनरीज. आता जर तुम्ही एक्स-रेचा विचार केला तर मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की एक्स-रेच्या रेज रिमोट सेन्सिंगमध्ये खालीपर्यंत पोहोचत नाहीत है ना. मग त्याच्यामुळे काय आहे हा पण कटलेला आहे है ना. एक्स-रेच्या जे फोटोग्राफ्स आहेत, एक्स-रे रेज जर इथे पोहोचत नाही तर त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग करण्याचा प्रकारच नाही आहे. मग राहिलं काय आहे इन्फ्रारेड फोटोग्राफ इमेजनरीज है ना. आता हे उत्तर आहे. पण आता तुम्ही म्हणाल की हे जे असे तुम्ही कट केले त्याच्यामुळे ते शक्य झालं. पण माझं म्हणणं की एक्झॅक्टली त्याच्या मागचं रिझन पण सांगतो तुम्हाला. काय लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला काय सांगितलं की हा इन्फ्रारेड आहे ना. इन्फ्रारेड आता हा जो कलर आहे ना तुम्ही बघितलं असेल की आता हा इन्फ्रारेड आहे ना. रेड कलर म्हटलं की तुम्ही हीट आलेली आहे ना. मग हा जो आहे याला थर्मल रिजन पण म्हणतात है ना. याला काय म्हणतात? याला थर्मल रिजन म्हणतात. थर्मल म्हणजे काय? हिटिंगचा रिजन. हा हिटिंगचा रिजन आहे. याच्यामध्ये जे काही कुठं आहे हां याच्यामध्ये काय आहे हे जे काही इन्फ्रारेड फोटोग्राफ्स आहे याच्यामध्ये काय आहे याचा हीटचा यूज करून जे काही त्याच्या ज्या वेव्ज असतात, ज्या इन्फ्रारेड वेव्ज आहेत त्या स्वतःच गरम असतात. त्यामुळे माहिती आहे का त्या जर एखाद्या रिजनवर पडल्या, समजा पृथ्वीवर पडल्या, तर पृथ्वीवर पडल्यावर ते समजेल की आता थंड जो पदार्थ आहे आणि गरम जो पदार्थ आहे तो एक्झॅक्टली इझिली तो काय करेल कॅच करण्याचा प्रयत्न करेल. कारण त्याच्यामध्ये काय आहे हिटिंग सेन्स आहे. याच्यामध्ये इन्फ्रारेड फोटोग्राफीमध्ये किंवा इन्फ्रारेड जे वेव्ज आहेत त्याच्यामध्ये हिटिंग सेन्स आहे. त्याच्यामुळे तो काय हिटिंग सेन्सच्या माध्यमातून तो सहज डिटरमाइन करेल की काय आहे लँड आहे की वॉटर आहे. सहज इझिली तो हे करेल. त्याच्यामुळे काय आहे इन्फ्रारेड त्याचं व्यवस्थित पद्धतीने उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता त्याच्यानंतर 2013चे बघू आपण PY. इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. यापर्यंत सर्व व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता 2013च्या बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सुदर रिमोट सेन्सिंग सिस्टम विच मेजर नॅचरली अवेलेबल एनर्जी. काय करते मी काय म्हणतो इथं मेजर नॅचरली अवेलेबल एनर्जी म्हटलं मी है ना. काय म्हटलं नॅचरली अवेलेबल कोणतं सिस्टम आहे जे नॅचरली अवेलेबल एनर्जी यूज करते. आता तिथं लक्षात ठेवा तुम्ही काय म्हणतो माहिती आहे का इथं ऍक्टिव्ह सेन्सर दिलेलं आहे, पॅसिव्ह सेन्सर दिलेलं आहे. जर रिमोट सेन्सिंग जर बघायचं झालं तर रिमोट सेन्सिंग 2 प्रकारची आहे. एक ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग, दुसरी पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह रिमोट सेन्सर यूज केले जातात. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय ते पॅसिव्ह रिमोट सेन्सर यूज केले जातात. आता ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग काय एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. आता समजा मी काय म्हणतो माहिती आहे का ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग जर बघायचं झालं तर ऍक्टिव्ह म्हणजे काय स्वतःचं जे वर्क आहे ते स्वतःच करणे. म्हणजे काय करतो मी समजा मला एखाद्या रिजनची काय करायची आहे रिमोट सेन्सिंग करायची आहे तर ती काय करायला आता मी स्वतःच म्हणतो की मला या रिजनची रिमोट सेन्सिंग करायची आहे. तर मी काय करेल माझा स्वतःचा लाईट सोर्स यूज करेल. मी काय करेल बॅटरी यूज करेल आणि मी तो एरिया काय करेल तो एरिया पाहून काढेल, त्याचे फोटो काढेल बॅटरीच्या माध्यमातून. पण मग ती काय झाली ती ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग झाली. पण जर माझा सोर्स नाही आहे, माझा लाईट नाही, माझं बॅटरी नाही आहे तर मला काय करावं लागेल मला जी नॅचरली अवेलेबल एनर्जी आहे म्हणजे सूर्यप्रकाशावर डिपेंड राहावं लागेल. मग सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून जी रिमोट सेन्सिंग होते तिला काय म्हणतो आपण पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. मग आता नॅचरली अवेलेबल एनर्जी म्हणते कोणती सूर्यप्रकाश. मग सूर्यप्रकाश म्हणजे काय आता ह्याला सन म्हणताय ना सन एनर्जी आहे ना. सन एनर्जी म्हणू आपण.
सन एनर्जी कशामध्ये यूज केली जाते मग पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये है ना. पॅसिव्ह रिमोट सेन्सर त्याचा यूज करतात. त्याच्यामुळे काय आहे उत्तर काय आहे याचं पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. समजलं असेल. दोन प्रकारची ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग दोन प्रकारची आहे, ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ॲक्टिव्ह म्हणजे काय स्वतःचं जे काही रेडिएशन्स आहे स्वतःचं जे काही लाईट सोर्स आहे स्वतःचा असतो आणि स्वतःच तो सेंड करतो आणि स्वतःच कॅप्चर करतो, त्याला ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणतात. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय जे काही नॅचरली अवेलेबल एनर्जी आहे त्याच्यावर तो डिपेंड असतो, म्हणजे सूर्यप्रकाश असेल बाकीच्या कोणत्या गोष्टी असतील त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या याला काय म्हणतो आपण पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणतो. ह्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 2013चा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. हे 2013चे चालू आहे. फोटोग्राफ टेकन विथ द सिंगल लेन्स फ्रेम कॅमेरा है ना. या सिंगल लेन्स फ्रेम कॅमेरामध्ये फोटो घेतले जातात. इज द मोस्ट कॉमनली यूज इन एरियल फोटोग्राफमध्ये मोस्ट कॉमनली यूज फॉर रिमोट सेन्सिंग अँड मॅपिंग पर्पज है ना. रिमोट सेन्सिंग आणि मॅपिंग पर्पज. आता मी काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला, याच्यामध्ये जो काही लेन्स कॅमेरा यूज केला जातो, समजा सिंगल लेन्स कॅमेरा यूज केला जातो ते ठीक आहे गोष्ट आहे, एरियल फोटोग्राफ बरोबर त्या गोष्टी ठीक आहे. हां, पण रिमोट सेन्सिंग आणि मॅपिंग पर्पजसाठी तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की त्याचा जो काही अँगल आहे है ना, फोटोग्राफ कशा पद्धतीचे घेतले जातात त्याच्यामध्ये. आता मी काय म्हणतो, मला या एरिया आहे हा पृथ्वीवरचा हा काही एरिया आहे, याचं मला रिमोट सेन्सिंग करायचं आहे. मला जर याच्यामधले एकदम व्यवस्थित पद्धतीने डिटेल जर माहिती करून घ्यायची असेल आणि याचा मला डिटेल पद्धतीने मॅप घ्यायचा असेल तर मला रिमोट सेन्सिंग कशी केली पाहिजे या पद्धतीची. आणि याला काय म्हणतात, याला व्हर्टिकल रिमोट सेन्सिंग म्हणतात है ना. रिमोट सेन्सिंग म्हणा किंवा व्हर्टिकल एअर फोटोग्राफी म्हणतात है ना. याला काय म्हणतात व्हर्टिकल म्हणतात. जर मला काय आहे डिटेल कोणत्याही रिमोट सेन्सिंगमध्ये जो यूज केला जातो तो अशा पद्धतीचा, कारण माहिती आहे का आपल्याला त्या जे काही मॅप आहे किंवा जो काही रिमोट सेन्सिंगचा एरिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल कॅप्चर करायचे असतात, त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे असते. त्याच्यामुळे रिमोट सेन्सिंग ही हमेशा व्हर्टिकलच असते, ती कधीच ऑब्लिक हॉरिझॉन्टल किंवा वाईड अँगलची नसते. वाईड अँगलमध्ये हॉरिझॉन्टलमध्ये आणि ऑब्लिकमध्ये तुम्हाला डिटेल्स मिळणार नाहीत. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन ॲक्वायर करायची ती ॲक्वायर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला खूप अशी तिला काही मिनिंग नसेल, खूप अशी डबल स्टँडर्डची तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन पाहिजे, एक्झॅक्ट मॅप पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागेल, या पद्धतीची रिमोट सेन्सिंगच तुम्हाला करावं लागेल की त्याला व्हर्टिकल रिमोट सेन्सिंग म्हणतात. त्याच्यामुळे उत्तर काय याचं व्हर्टिकल है ना, व्हर्टिकल त्याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा इथून क्वेश्चन होता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे 53 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, सम अर्थ सरफेस मटेरियल प्रायमरीली रॉक अँड मिनरल्स फ्लोरोसन्स और इमिटेड व्हिजिबल लाईट व्हेन इल्युमिनेटेड. मी तुम्हाला थोड्या वेळा पहिले काही गोष्टी सांगितल्या होत्या. इथंच बघा इथं आहेत काय आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो पोर्शन आहे ना, आणखी एका ठिकाणी सांगितलं होतं मी तुम्हाला. काय सांगितलं होतं की हां बघा इथं सांगितलेलं आहे की अल्ट्राव्हायोलेटचा हा जो रिजन आहे ना, हा जो रिजन आहे हा अल्ट्राव्हायोलेटचा रिजन यूज केला जातो. कशामध्ये यूज केला जातो, रिमोट सेन्सिंगमध्ये. अल्ट्राव्हायोलेट रिमोट सेन्सिंग पण आहे, त्याच्यामुळे काही सिलेक्टेड गोष्टीसाठी ती हा जो स्पेक्ट्रम आहे हा यूज केला जातो. लक्षात ठेवा, हा स्पेक्ट्रम काही सिलेक्टेड गोष्टीसाठी यूज केला जातो है ना. कशासाठी तर मग त्याचं उदाहरण इथं दिलेलं आहे त्यांनी. बघा काय म्हणतो सम अर्थ सरफेस मटेरियल प्रायमरी रॉक्स मिनरल्स फ्लोरसन्स और इमिटेड व्हिजिबल लाईट आर इल्युमिनेटेड बाय. कोणत्या याच्यामध्ये इल्युमिनेट होतात तर ते काय आहे अल्ट्राव्हायोलेट्स. अल्ट्राव्हायोलेट जे काही रेडिएशन्स आहेत त्याच्यामध्येच ते इल्युमिनेट होतात, बाकी कोणत्यामध्येच होत नाही. त्याचं उत्तर काय आहे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स. कारण माहिती आहे का, लक्षात ठेवा माझं म्हणणं की काय आहे, काही असे मिनरल्स आहेत जे तुम्हाला व्हिजिबल लाईटमध्येही दिसणार नाहीत किंवा कोणत्याच रेडिएशनमध्ये दिसणार नाही. त्यासाठी काय लागेल, तुम्हाला त्या पर्टिक्युलर मिनरल्स शोधण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर रेडिएशनच लागेल तरच तुम्हाला दिसतील. त्यासाठी काय माहिती आहे का, बरेच सारे रॉक्स मिनरल्स आणि रॉक्स आहेत. फ्लोराईट आहे, कॅल्साईट आहे, ॲग्राईड आहे, पाल आहे, सिचिलाईट आहे, सेलेनाईट आहे है ना, सोडालाईट आहे आणि असे बरेच सारे जे काही आहेत हे मिनरल्स फक्त आणि फक्त काय आहे, हे जे काही UVs आहेत है ना, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्याच्यामध्येच इल्युमिनेट होतात, बाकी ठिकाणी शक्य नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर या संदर्भातला क्वेश्चन आला मटेरियल्स आहे समजा जे काही इल्युमिनेट करायचं काम करायचं तर त्यासाठी अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स यूज केले जाते. हां, आता तुम्हाला थर्मल रेडिएशन सांगितलं मी काय आहे, थर्मलमध्ये हीट असते त्याच्यामुळं वॉटर आणि जे काही लँड आहे त्याची बाउंड्री एक्झॅक्ट तुम्हाला माहीत करायची असेल तुम्हाला हे यूज करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे हा, या क्वेश्चनला काही अर्थच नाही आहे ठीक आहे, पण तरी त्यांनी दिलेलं आहे स्टेटमेंट दिलेलं आहे. आता हे स्टेटमेंट आहे, सोलर एनर्जी रेडिएशन फ्रॉम द सरफेस ऑफ द सन इज ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ शॉर्ट वेव्ह
radiation, but the energy radiated by the earth surface is ट्रान्समिट इन द फॉर्म ऑफ लॉंग वेव्स. काय आहे तो काय म्हणतो, सूर्यापासून येणारी आहे ना, सूर्यापासून येणारी जी काही किरणं आहेत ती कशी येतात, शॉर्ट वेव्हच्या माध्यमातून येतात पृथ्वीवर आहे ना, ही अर्थ आहे, पृथ्वीवर शॉर्ट वेव्हच्या माध्यमातून येतात आणि वापस जाताना ती लॉंग वेव्हच्या माध्यमातून वापस जातात. हा त्याचं सांगितलेलं आहे. आता त्याचं रिजन काय सांगितलेलं आहे, रिजन बघा, त्याचं रिजन जे आहे ते रिजन खूप नाही आहे तसं, माहिती आहे का, जे सॅटिस्फाय करायला पाहिजे स्टेटमेंटला ते सॅटिस्फाय करू शकत नाही आहे. इफ द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स, आता सन म्हटलं असतं तर सोलर एनर्जी म्हटलं असतं, सन म्हटलं असतं तर ठीक गोष्ट होती, तर ते सॅटिस्फाईड करत होतं. पण हे ते काय आहे, सबस्टन्स इज व्हेरी हाय विथ व्हेरी हाय, देन द एनर्जी radiated by this substance is very high, which is transmitted in the form of short wave radiations. है ना. आता ह्याला एक्स करेक्ट आहे पण वाय इज नॉट एक्झॅक्ट एक्सप्लेनेशन त्याचं नाही आहे, त्याच्यामुळे काय आहे हे उत्तर असेल. ठीक आहे, हे उत्तर आहे. ठीक आहे, या म्हणजे बेसिक क्वेश्चन आहे, बेसिक जॉग्राफीचा म्हणा किंवा रिमोट सेन्सिंगचा म्हणा बेसिक क्वेश्चन आहे. त्याच्यामुळं रिझनिंग आणि स्टेटमेंटमध्ये जर असेल तर ते रिझन जे आहे ते सॅटिस्फाईड करणारं पाहिजे, ते त्याला धरूनच पाहिजे, त्याला त्याचा जो काही मितितार्थ आहे तो सोडला पाहिजे नाही त्याने, त्याच्याकरता ते रॉंग ठरत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2014चे PYQ बघू. 2014चे पण महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन बघा. द मेजर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲन इमेज रिमोट सेन्सिंग इन्स्ट्रुमेंट ऑपरेटिंग इन द व्हिजिबल अँड इन्फ्रारेड स्पेक्ट्रल बँड आर डिस्क्राईब इन टर्म ऑफ स्पेशल रिझोल्युशन, स्पेक्ट्रल रिझोल्युशन, रेडिओमॅट्रिक रिझोल्युशन है ना. हे 3 रिझोल्युशन दिलेले आहेत. आणखी एक रिझोल्युशन आहे त्याला टेम्पोरल रिझोल्युशन म्हणतात. टेम्पोरल रिझोल्युशन म्हणतात. काय म्हणतात, टेम्पोरल रिझोल्युशन. असे 4 रिझोल्युशन्स आहेत, 1 2 3 4 है ना. त्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. बघा आता त्यांनी पहिले जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं, हा पहिलं स्टेटमेंट आहे, त्याच्यानंतर हे दुसरं स्टेटमेंट आहे, तिसरं आहे आणि हे चौथं आहे. ठीक आहे, हे 4 स्टेटमेंट इथं दिलेले आहेत. आता पहिलं स्टेटमेंट काय म्हणतंय, हे बघा. स्पेशल रिझोल्युशन रेफर टू द एरिया ऑन ग्राउंड दॅट इज व्ह्यूड बाय इमेज इन्स्ट्रुमेंट, म्हणजे काय आहे, जे काही सेन्सर आहेत ते इन्स्ट्रुमेंट फ्रॉम अ गिवन अल्टिट्यूड ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम आहे ना. म्हणजे काय आहे, हे सेन्सर आहे, या सेन्सरमध्ये काय आहे, या सेन्सरमध्ये हा जो एरिया रिप्रेझेंट होतो याला स्पेशल रिझोल्युशन म्हणतात. एखाद्या पिक्सलमध्ये जो काही एरिया रिप्रेझेंट होतो त्याला काय म्हणतात, स्पेशल रिझोल्युशन म्हणतात. त्या इमेजचं स्पेशल रिझोल्युशन किती आहे असा तो ठरतो, म्हणजे त्याच्या तो एरिया त्या एका पिक्सलमध्ये किती कव्हर केलं गेलेलं आहे, किती क्वालिटीचा आहे, किती आहे. म्हणजे एका पिक्सलमध्ये त्यांनी जर एक एकर घेतला असेल आणि दुसऱ्या इमेजमध्ये त्यांनी आता दुसरं सेन्सर आहे, त्या दुसऱ्या सेन्सरनी एका पिक्सलमध्ये यांनी 1 एकर घेतला आणि यांनी जर फक्त 1 सेंटीमीटर घेतला तर सगळ्यात जास्त रिझोल्युशन कशाचं असेल, स्पेशल रिझोल्युशन चांगलं कोणाचं आहे, याचं आहे. त्याच्यामुळे काय आहे, स्पेशल रिझोल्युशन. त्या संदर्भात यांनी याची डेफिनेशन्स दिलेली आहे स्पेशल रिझोल्युशनची. काय आहे, रेफर टू द एरिया ऑन ग्राउंड दॅट इज व्ह्यूड बाय ॲन इमेजिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे जे सेन्सर आहे फ्रॉम अ गिवन अल्टिट्यूड ॲट एनी गिवन इन्स्टंट ऑफ टाईम, त्याला काय म्हणतो, त्याला स्पेशल रिझोल्युशन म्हणतात. दुसरं आहे 1 पिक्सल ऑन द डिजिटल सॅटेलाइट इमेजनरी रिप्रेझेंट अ इन्स्टंटियस फील्ड ऑफ व्ह्यू, त्याला IFOs म्हणतात है ना. 1 पिक्सल हा ना, हा एक पिक्सल याला रिप्रेझेंट करतो, IFO ला रिप्रेझेंट करतो. IFO म्हणजे काय, 1 पिक्सल. ठीक आहे, सॅटेलाइट इमेजनरीमध्ये याला 1 पिक्सलच रिप्रेझेंट करतो IFO ला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा द टर्म स्पेक्ट्रल रिझोल्युशन. आता स्पेक्ट्रल रिझोल्युशन संदर्भात दिलेलं आहे. स्पेक्ट्रल रिझोल्युशनची डेफिनेशन दिलेली आहे. रेफर टू द विड्थ ऑफ स्पेक्ट्रल बँड. या स्पेक्ट्रल बँडची विड्थ किती आहे त्याच्यावर स्पेक्ट्रल रिझोल्युशन ठरतं. आता त्या गोष्टी पुढं आहेतच, त्या डिस्कस करू आपण. त्याच्यानंतर काय आहे, नॅरो बँड आहे ना. मग काय आहे, पहिलं करेक्ट आहे, दुसरं करेक्ट आहे आणि तिसरंही करेक्ट आहे. ते नॅरो बँड विड्थ इन सर्टन रिजन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज नॉट अलाउ अस टू डिफरन्शिएट बिटवीन द व्हेरियस फीचर्स. आता या संदर्भात बोललेलं आहे की काय आहे, नॅरो बँड विड्थ. आता बँड विड्थ नॅरो असल्या कारणाने एखाद्या जे काही तुम्हाला एखादा जो ऑब्जेक्ट आहे, एखादा रिजन आहे, तो रिजन डिफरन्शिएट करता येतो अशी गोष्ट नाही आहे. तो व्यवस्थित पद्धतीने डिफरन्शिएट करतो. बँडवर, नॅरो बँडवर त्या गोष्टी डिपेंड नाही आहे. नॅरो बँडवर नाही आहे त्या गोष्टी डिपेंड. नॅरो बँड असेल, समजा आता मी काय म्हणतो, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ना. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये हा जो रिजन आहे व्हिजिबलचा, हा खूप नॅरो आहे.
नॅरो आहे, पण काय आहे, जर तुम्ही त्याची रिमोट सेन्सिंग बघितलं तुम्हाला एक गोष्ट वेगवेगळी करून मिळते. मग ते काय, त्या गोष्टी कशावर डिपेंड आहे, तुमच्या त्या सेन्सरवर डिपेंड आहे. तुमचं सेन्सर किती क्वालिटीचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग त्या बँडवर डिपेंड नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा काय आहे. मग याच्यामध्ये करेक्ट कोणतं आहे, ABC आहे ना, ABC हे करेक्ट आहे, बाकी सर्व रॉंग आहेत. ठीक आहे. आता हे जे स्पेशल रिझोल्युशन मी इथं दिलेले आहे, तुम्हाला सांगितलं की चार पद्धतीचे आहे. स्पेशल रिझोल्युशन इट इज अ डायरेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ अ ग्राउंड कव्हरेज है ना, डायरेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ अ ग्राउंड कव्हरेज फॉर इच पिक्चर शोन इन अ इमेज. आता ही एक इमेज आहे है ना, एका सेन्सरने घेतलेली इमेज आहे. ही इमेज आहे ना, याच्यामधला जो काही एक पिक्सल आहे, हा पिक्सल म्हणजे काय, हे स्पेशल रिझोल्युशन आहे ना. ग्राउंडचं डायरेक्ट रिप्रेझेंटेशन आहे म्हणते, है ना, डायरेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राउंड म्हणून एका पिक्सलमध्ये जे काही त्याचं प्रेझेंटेशन आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पेशल रिझोल्युशन. आता त्याच्यानंतर स्पेक्ट्रल रिझोल्युशन म्हणजे काय आहे. स्पेक्ट्रल रिझोल्युशन म्हणजे काय त्याने सांगितलेलं आहे बघा. सेन्सिंग अँड रेकॉर्डिंग पॉवर ऑफ द सेन्सर इन डिफरंट बँडविड्थ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. सेन्सिंग आणि रेकॉर्डिंग पॉवर एखाद्या जे काही सेन्सर आहे त्याची किती आहे, एखाद्या डिफरंट बँडविड्थमध्ये त्याची किती सेन्सिंग आणि रेकॉर्डिंग पॉवर आहे, याच्यावर काय आहे, त्याचा स्पेक्ट्रल रिझोल्युशन ठरतं. म्हणजे किती जास्त प्रमाणात त्याची ॲक्युरेसी आहे, किती जास्त बँड तो कव्हर करू शकतो एखादा सेन्सर, आणि त्याची पॉवर किती आहे, त्याचं कव्हर करण्याचं ताकद किती आहे, त्याच्यावर काय ठरते, त्याचं स्पेक्ट्रल रिझोल्युशन ठरतंय. म्हणजे सर्वात जास्त समजा आता मल्टी स्पेक्ट्रल म्हणतो आपण है ना, मल्टी स्पेक्ट्रल आहे आणि हायपर स्पेक्ट्रल आहे. आता हायपर स्पेक्ट्रल बघितलं असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ बँड यूज केले जातात. मल्टी स्पेक्ट्रलमध्ये याच्यामध्ये एकापासून तर 10, 15, 20 पर्यंत यूज केले जातात. आणि पॅनक्रोमॅटिक जो आहे त्याच्यामध्ये 2च कलर, ब्लॅक अँड व्हाईटच यूज केला जातो. मग काय आहे, याच्यामध्ये जे स्पेक्ट्रल रिझोल्युशन आहे ते सर्वात जास्त कशाचं आहे, हायपर स्पेक्ट्रलमध्ये. त्याच्यामध्ये हजारो पद्धतीचं काय आहे, जो बँड्स आहे ते डिफरंट बँड यूज केले जातात. त्याच्यामुळे काय आहे, त्याचं स्पेक्ट्रल रिझोल्युशन खूप जास्त आहे. आता त्याच्यानंतर आहे रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. आता इट रेफर टू द सेन्सिटिव्ह ऑफ द सेन्सर है ना, इट रेफर टू द सेन्सिटिव्ह ऑफ द सेन्सर टू व्हेरिएशन इन ब्राईटनेस. काय आहे, जे सेन्सिटिव्हिटी रेडिओमेट्रिक म्हटलं त्याने, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. सेन्सिटिव्हिटी त्या जे सेन्सर आहे त्या सेन्सरमध्ये जे काही येणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत ती कशा पद्धतीने तिथं डिपिक्ट केल्या जाते, कशा पद्धतीने त्याच्यामधलं जे ब्राईटनेस आहे किती आहे, जेणेकरून एक्झॅक्ट जो काही एरिया आपल्याला कॅप्चर करायचा आहे त्याच्यासाठी काय करायला लागेल, ती जी वापस आलेली एनर्जी आहे त्याच्यामध्ये ब्राईटनेस किती, एक्झॅक्ट ब्राईटनेस किती आहे ते चेक करायचं काम करते. एक्झॅक्ट सेन्सिटिव्हिटी, त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, जी काय आलेलं एनर्जी आहे ती एक्झॅक्ट डिपिक्ट झाली पाहिजे. यासाठी काय त्यासाठी कोणतं रिझोल्युशन आहे, त्यासाठी रेडिओमेट्रिक रिझोल्युशन यूज होतं. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे टेम्पोरल रिझोल्युशन है ना, टेम्पोरल रिझोल्युशन. आता टेम्पोरल रिझोल्युशन म्हणजे काय आहे, तर आता त्याचं टेम्पोरल रिझोल्युशन म्हणजे आता हे 3 तर गोष्टी तुम्हाला तिथं होत्या, पण आता चौथं आहे ते टेम्पोरल रिझोल्युशन. टेम्पोरल रिझोल्युशन हे तुम्ही बघितलं असेल की एका सॅटेलाईटमध्ये एखादा सॅटेलाईट आहे, तो सॅटेलाईट बार त्या रिजनवर येत असेल. समजा आता हा सॅटेलाईट आहे, ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर जर है ना एखादा सॅटेलाईट फिरत असेल आणि या रिजनचं आपल्याला काय करायचं, रिमोट सेन्सिंग करायचं आहे. मग जेव्हा टेम्पोरल रिझोल्युशन म्हणजे काय, तो फ्रिक्वेंटली किती वेळेस या रिजनवर येऊन तो रिमोट सेन्सिंग करतो है ना. हा समजा आता मी काय म्हणतो, हा पृथ्वी आहे, पृथ्वीचा हा भाग मला रिमोट सेन्सिंग करायचा आहे. हा रिमोट सेन्सिंग करताना हा सॅटेलाईट किती तासानंतर पुन्हा वापस येतो. आता समजा मी म्हणतो की हा 24 तासानंतर वापस येत असेल है ना, आणि दुसरा एक सॅटेलाईट आहे तो 2च तासानंतर वापस येत असेल, तर त्याचं टेम्पोरल रिझोल्युशन सर्वात जास्त कोणतं आहे, या 2 तासाचा जो सॅटेलाईट आहे है ना, हा सॅटेलाईट, या सॅटेलाईटचं समजा हा सॅटेलाईट आहे, या सॅटेलाईटचं टेम्पोरल रिझोल्युशन खूप जास्त आहे, कारण तो 2 तासामध्येच त्याला वापस येतो आहे ना. मग हे जे काय आहे बघा काय म्हणतं, टाइम डिफरन्स बिटवीन द ऑब्झर्वेशन्स, टाइम डिफरन्स बिटवीन द ऑब्झर्वेशन काय, या रिजनला पाहण्यासाठी, वापस येण्यासाठी, वापस त्याला रिव्हिजिट, त्याला काय करायचं, त्याच्यामधलं जे काही ऑब्झर्वेशन आहे ते किती टाइम डिफरन्स, त्याच्यामधला टाइम डिफरन्स किती आहे, त्याच्यावरून काय ठरते त्याचं टेम्पोरल रिझोल्युशन. हाऊ फ्रिक्वेंटली द सॅटेलाईट रिव्हिजिटिंग, बघा काय म्हणतो, हाऊ फ्रिक्वेंटली द सॅटेलाईट रिव्हिजिटिंग द सेम एरिया अगेन अँड अगेन. या एरियाला हा जो सॅटेलाईट आहे तो किती वेळेस पुन्हा काय करतो, रिव्हिजिट करतो, त्याच्यावर त्याचं टेम्पोरल रिझोल्युशन ठरते. समजा जर एखाद्या सॅटेलाईट एका जागेवर पहिल्या दिवसाच्या 20व्या दिवशी जात असेल व दुसरा सॅटेलाईट पहिल्या दिवसाच्या 10व्या दिवशी
एक 20व्या दिवशी जातो, एक 20व्या दिवशी जातो, एक 10व्या दिवशी जातो, जात असेल तर त्याला तर हा जो दुसरा सॅटेलाइट आहे त्याचं जे रेझोल्युशन आहे हाय टेम्पोरल रेझोल्युशन सॅटेलाइट त्याला म्हणावं लागेल. कोणाला? जो दुसऱ्यांदा व्हिजिट करतो. 10व्या दिवशी जर जात असेल, मी तुम्हाला इथे सांगितलं ना 2 तासानंतर आणि 24 तासानंतर, जो 2 तासानंतर फ्रिक्वेंटली यूज करतो त्याला हाय टेम्पोरल रेझोल्युशन म्हणतो, आणि जो 24 तासानंतर आहे तर त्याला काय लो टेम्पोरल रेझोल्युशन म्हणतो आपण. एक्झाम्पल, इमेज टेकन बिफोर द इंडियन ओशन सुनामी अँड इमेज टेकन आफ्टर द सुनामी, है ना. याचा जो डिफरन्स आहे हा म्हणजे काय टेम्पोरल रेझोल्युशनचा विषय आहे. हिमालय इन डिफरंट पिरियड, समरमध्ये काय आहे व्हिजिटेशन कव्हर केलेलं आहे आणि विंटरमध्ये त्यांनी आईस कव्हर केलेला आहे. हा जो काही पिरियड आहे याला काय म्हणतो आपण, याला टेम्पोरल रिझोल्युशन म्हणतो. त्याच्यामध्ये त्यांनी ती कव्हर केलेलं आहे, म्हणजे विंटरमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कशामध्ये केलेलं आहे, त्यांनी समरमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे, तो किती पद्धतीने रिव्हिजिट करतो आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळते, किती फ्रिक्वेंटली मिळते, त्याला काय म्हणतो आपण टेम्पोरल रिझोल्युशन. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे 148वा. काय म्हणतो बघा, डाटा कलेक्टेड बाय अ पोलर ऑर्बिटिंग सन सिंक्रोनस सॅटेलाइट इज युजफुल इन बायोलॉजिकल अँड इन्व्हायरमेंटल स्टडीज, है ना. याच्यामध्ये युजफुल ठरतो. बिकॉज काय म्हणतो, द टाइम ॲट विच सॅटेलाइट रिव्हिजिट अ लोकेशन इज अ सेम ऑफ इच ओकेजन. बघा काय केलेलं आहे, तुम्हाला इथं समजलं असेल की नाही माहीत नाही. बघा इथं काय केलं त्यांनी इथं तुम्हाला या क्वेश्चनमध्ये 3 रिझोल्युशन विचारलेले आहेत. स्पेशल रिझोल्युशन, स्पेक्ट्रल रिझोल्युशन आणि रेडिओमॅट्रिक रिझोल्युशन. हे 3 रिझोल्युशन विचारलेले आहेत. हे 3 रिझोल्युशन विचारल्यानंतर तुम्हाला एक चौथं रिझोल्युशन होतं. त्या चौथ्या रिझोल्युशन ते कोणतं होतं, टेम्पोरल रिझोल्युशन. त्याच्या संदर्भात त्यांनी क्वेश्चनच तयार केलेला आहे. त्यांनी क्वेश्चन काय आहे, आता हे डेफिनेशन आहे टेम्पोरल रिझोल्युशनचे, तुम्ही लक्षात ठेवा. द टाइम ॲट विच द सॅटेलाइट रिव्हिजिट अ लोकेशन इज द सेम ऑन इच ओकेजन. जेव्हा तो रिव्हिजिट करतो त्याला काय म्हणतो आपण, याला आपण टेम्पोरल रिझोल्युशन म्हणतो. टेम्पोरल रिझोल्युशन म्हणतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही डेफिनेशन देऊन दिलेली आहे. आणि काय आहे, तो कशासाठी यूज केला जातो. सन सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणजे काय, आता पोलर ऑर्बिट मधले आहे ना, पोलर ऑर्बिट सन सिंक्रोनस सॅटेलाइट काय, आता ही पृथ्वी आहे. जे सॅटेलाइट या पद्धतीने फिरतात आहे ना, या पद्धतीने फिरतात, कसे या पद्धतीने फिरतात, त्याला काय म्हणतो आपण पोलर ऑर्बिटिंग सॅटेलाइट्स. म्हणजे काय, पोल टू पोल फिरतात. आणि काही सॅटेलाइट असे फिरत असतात है ना, याला काय म्हणतो इक्वेटोरियल ऑर्बिट किंवा GTO म्हणतो आहे ना, जिओ ट्रान्सफर ऑर्बिट म्हणतो आपण. आणि एक आहे सन सिंक्रोनस जिओ ट्रान्सफर ऑर्बिट आहे, ही आहे है ना. या पद्धतीने या 3 ऑर्बिट आहे, या 3 ऑर्बिटने फिरत असतो. मग आता याला काय म्हणतो आपण, याला पोलर म्हणतो है ना, पोलर ऑर्बिट म्हणतो. मग ही ती आहे पोलर ऑर्बिट सन सिंक्रोनस सॅटेलाइट युजफुल इन बायोलॉजिकल अँड इन्व्हायरमेंटल स्टडीज. आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला इथे सांगितलंच आहे, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. काय, हिमालय इन डिफरंट पिरियड, समर आणि व्हिजिटेशन संदर्भात आहे ना, व्हिजिटेशन कव्हर समरमध्ये जे केलेलं आहे आणि विंटरमध्ये केलेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण टेम्पोरल रिझोल्युशनचे जे काही सॅटेलाइट आहेत, जे टेम्पोरल रिझोल्युशनसाठी कोणते सॅटेलाइट यूज करतो आपण, कोणते यूज करतो, त्याला आपण काय करतो, हे जे पोलर सॅटेलाइट आहे, पोलर ऑर्बिटिंग सॅटेलाइट ते यूज करतो. त्याच्यामुळे काय आहे, त्याच्यामध्ये काय होतो, तो जो सॅटेलाइट आहे तो रिव्हिजिट करतो बार आहे ना. मग काय उत्तर काय येईल त्याचं, फर्स्ट the time at which the satellite revisit a location is the same on each occasion. each occasion मध्ये तो करतो, त्याला काय म्हणतो आपण टेम्पोरल रिझोल्युशन पण म्हणतो. आणि तो काय आहे, तो सॅटेलाइट कोणता आहे, पोलर ऑर्बिटिंग सन सिंक्रोनस ऑर्बिट पण आहे तो, सॅटेलाइट पण आहे तो. ठीक आहे, या पद्धतीने हे आहे. म्हणजे काय आहे, पहिलंच करेक्ट आहे, बाकीचे सर्व रॉंग आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा हा क्वेश्चन आहे MSS वर है ना, मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंगवर आहे ना, मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंगवर आहे. आता तुम्ही बघितलं असेल की स्कॅनिंग 2 प्रकारची होते आहे ना, स्कॅनिंग 2 प्रकारचे होते. एक आहे विस्ब्रूम आणि एक आहे पुशब्रूम. या पद्धतीने स्कॅनिंग असते. बघा क्वेश्चन काय म्हणतो, इन रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी द सेन्सिंग सिस्टम यूज टू कलेक्ट डाटा ओव्हर व्हेरायटी ऑफ डिफरंट वेवलेंथ इज कॉल्ड ॲज मल्टीस्पेक्ट्रम है ना. डिफरंट वेवलेंथ, आता काय आहे याच्यामध्ये, हे जी वेवलेंथ आहे ना, ही एकच वेवलेंथ यूज करते असं नाही आहे. तो पूर्णची पूर्ण या ज्या वेवलेंथ आहेत या पूर्णची पूर्ण व्यवस्थित पद्धतीने तो यूज करू शकतो. ज्याच्यामध्ये शक्य आहेत त्या सर्व यूज करू शकतो तो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. मग त्याला मल्टीस्पेक्ट्रल आहे ना. मल्टीस्पेक्ट्रल काय म्हणतात त्याला, एकच स्पेक्ट्रल आहे का त्याच्यामध्ये, पॅनक्रोमॅटिक म्हणजे अशा टाईपचा, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटचा एकच आहे का, नाही. त्याच्यामध्ये काय आहे, तो पूर्ण जेवढे काय आहेत त्याला जेवढे शक्य आहेत. समजा आता याच्यामध्ये आपण यूज केलेले आहेत की आपण याच्यामध्ये 10 यूज करायचे आहेत, 10 स्पेक्ट्रल यूज करायचे आहेत है ना. मग तो काय करतो, 10 वेवलेंथ यूज करेल त्याच्यामध्ये. मग त्याला काय म्हणतो आपण मल्टीस्पेक्ट्रल म्हणतो.
आता या संदर्भातलं क्वेश्चन बघा, म्हणजे त्याच्या संदर्भात स्टेटमेंट काय आहेत. इन इंडिया MSS इज डेव्हलप्ड, है ना. इन इंडिया MSS इज डेव्हलप बाय स्पेस अप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. करेक्ट आहे पहिलं स्टेटमेंट, है ना. MSS इसेन्शियली कंबाईन द कॅपेबिलिटी ऑफ एन इमेज स्कॅनर अँड स्पेक्ट्रोरेडिमीटर इन वन इन्स्ट्रुमेंट. लक्षात ठेवा, हे MSS जे सिस्टम आहे, या MSSच्या सिस्टम मध्ये काय आहे, MSSच्या सिस्टम मध्ये एक एवढंच नाहीये, दोनच नाहीये, खूप सारे जे काही इलेक्ट्रॉनिक पूर्ण जे काही सामान आहे ते पूर्ण ते एक पूर्ण त्याचं पॅकेजेस असतात, त्या पॅकेजमध्ये ते ठेवलेले असतात. MS इसेन्शियली कंबाईन विथ द कॅपेबिलिटी ऑफ, हेच नाही फक्त हे दोनच नाही काय, इमेज स्कॅनर आणि रेडिओ स्पेक्ट्रो रेडिओमीटर हेच नाही, बाकी बरेच सारे काही इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये असतात. MSS सेंड सिग्नल अँड रेकॉर्ड द रिफ्लेक्टेड सिग्नल फ्रॉम ऑब्जेक्ट ऑफ द अर्थ सरफेस, है ना. काय करतो ते काय म्हणतात, तिसरं स्टेटमेंट बघा काय आहे. त्यानंतर चौथं पण बघू. कॅमेरा अँड व्हिडिओकॉम आर कॉमनली यूज फॉर अक्वायरिंग डाटा. याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये सेन्सर यूज केले जातात, आणि याच्यामध्ये काय आहे, सेन्सर आहे, म्हणजे काय आहे, डी रॉंग आहे. कॅमेरावर व्हिडिओकॉन्स त्याच्यामध्ये यूज केले जात नाही, हे रॉंग आहे, है ना. आता MSS सेंड सिग्नल अँड रेकॉर्ड द रिफ्लेक्टेड सिग्नल फ्रॉम ऑब्जेक्ट ऑफ द अर्थ सरफेस. आता हे जे काय आहे हे रॉंग आहे. का बरं, तर लक्षात ठेवा, हे जे MSS जे मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर आहे, हे जे सिग्नल सेंड करतात, है ना, सिग्नल सेंड करतात. आता त्याच्यामध्ये तिसरं जे आहे C, है ना, याच्यामध्ये काय आहे, MSS सेंड सिग्नल्स. आता हे सिग्नल सेंड करत नाही, याच्यामध्ये काय केलं जातं, तुम्हाला सांगितलं दोन प्रकारची हे जे काही मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग दोन प्रकारचे होते, एक स्पूशब्रूम आणि विशब्रूम. याच्यामध्ये काय आहे, सिग्नल सेंड केले जात नाही, याच्यामध्ये स्कॅनिंग केली जाते, याच्यामध्ये स्कॅन केले जाते. सिग्नल सेंड वगैरे हा काही प्रकार याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये स्कॅन केले जाते, सिग्नल सेंडिंगचा प्रकार वगैरे त्याच्यामध्ये नाही. आणि मग काय आहे, रेकॉर्ड अँड रिफ्लेक्टेड सिग्नल फ्रॉम द ऑब्जेक्ट ऑफ द अर्थ सरफेस. ठीक आहे, मग काय आहे, हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे, मी बघा काय आहे, याच्यामध्ये तो स्कॅन करण्याचं काम करते. इथं पण हे पुशब्रूम आहे, हे विशब्रूम आहे. विशब्रूम मध्ये काय आहे, स्कॅन करण्याचं काम, आणि पुशब्रूम मध्ये पण काय आहे, स्कॅन करण्याचं काम करते. मग हे स्कॅनिंग सिस्टम आहे, विप मिररच्या माध्यमातून आहे ना. स्वीप द मिरर, है ना, यूज टू रेकॉर्ड द स्कॅन लाईन, है ना. एअरबॉर्न स्कॅनर टिपिकली स्कॅनर्स, है ना, पूर्ण स्कॅनच करण्याचं. स्वीप द लार्ज अँगल्स म्हणजे काय आहे, MSS सेंड सिग्नल अँड रेकॉर्ड द रिफ्लेक्टेड सिग्नल फ्रॉम द ऑब्जेक्ट ऑफ द सर्फ. हे सिग्नल सेंड करत नाही, तर ते काय करतात, ते स्कॅन करण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे ते जे उत्तर आहे, दुसरं उत्तर आहे हे काय आहे, हे ना, हे सॉरी हे आहे, हे रॉंग पण होईल, C पण रॉंग होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन काय आहे, द टेक्निक ऑफ लोकेटिंग द पोझिशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट इज कॉल्ड ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. GPS संदर्भात पुन्हा एक क्वेश्चन आलेला आहे, बघा काय म्हणतात. इन दिस टेक्निक, या टेक्निक मध्ये काय आहे, द पोझिशन ऑफ अ प्लेस इज फिक्स्ड विथ रेफरन्स टू लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड अँड अल्टिट्यूड. ठीक आहे, बरोबर आहे, कारण पोझिशन फिक्स झाली नाही तर तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन कळणार नाही, त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी फिक्स्ड असल्या पाहिजे. ठीक आहे, डिस्टन्स मेजर्ड आर पॉसिबल ओनली डे टाइम्स, है ना, डे टाइम अँड गुड वेदर कंडिशन्स. बरं, ठीक आहे, पहिलं करेक्ट आहे, दुसरं मी म्हणतो रॉंग आहे. इट इज पॉसिबल टू डिमार्केट द एक्झॅक्ट अर्थक्वेक प्रोन एरिया. डेफिनेटली माहित पडू शकतो, कारण आपल्याला तिन्ही गोष्टी माहित आहे, एक्झॅक्ट माहित आहे, लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड आणि अल्टिट्यूड, त्याच्यामुळे एक्झॅक्ट प्लेस पण आपल्याला माहित पडू शकते, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. चौथं काय आहे, द पोझिशन ऑफ अ शिप इन अ सी. कुठेही जाऊ दे ना, ग्लोब मध्ये काय आहे, आता GPS यूज करतो म्हणजे काय, आपण पूर्ण ग्लोबच, याच्यामध्ये 24 सॅटेलाइट लावलेले आहेत. किती आहेत, याच्यामध्ये 24 सॅटेलाइट लावलेले आहेत, आणि याच्यामध्ये काय करतो आपण, पूर्ण ग्लोबच कव्हर करतो, पूर्ण पृथ्वीच कव्हर करतो. पृथ्वी कव्हर केल्या कारण काय आहे, तुम्ही ती जी काही शिप आहे ती कुठेही जाऊ दे ना, त्याला तुम्ही ट्रॅक करू शकता या GPSच्या माध्यमातून. त्याच्यामुळे काय, हा स्टेटमेंट बघा. आता हे रॉंग का आहे, डे टाइम. लक्षात ठेवा, मी काय म्हणतो मित्रांनो, हे डे टाइम अँड गुड कंडिशन. आता हे जे काही GPSचं तत्व आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आहे, किंवा जे काही ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टम आहे, त्याचं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल रेडिओच्या माध्यमातून चालते. आणि रेडिओ वेव्स तुम्हाला माहित असेल की रेडिओ दिवस असो रात्र असो, चांगला तुम्हाला रेडिओ, तुमच्या घरी जर रेडिओ असेल, रेडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की रेडिओ रात्री पण चालतो, दिवसा पण चालतो, आणि कोणत्या कंडिशन, जर तुमचा किती पाऊस चालू असू द्या, तुम्हाला रेडिओ चालूच असतो. मग काय आहे, का बरं चालू असतो, तर त्याची वेव्हलेंथ ही खूप लॉंग असते, आणि ही वेव्हलेंथ अडवता येत नाही, त्या कारणाने तो कुठेही पोहोचतो. तो
कितीही काय म्हणतो आपण, किती दूरदराचा एरिया असू द्या, कुठे असू द्या, तो तिथं पोहोचतो. कारण ती लॉंग वेव्ज आहे. लॉंग वेव्हला तुम्ही अडवू शकत नाही. तुम्हाला ते जे काही तुमचे ढग आहेत काहीच अडवू शकत नाही. त्याच्यामुळे काय आहे, जीपीएस मध्ये काय यूज केलं जाते, त्याच्यामध्ये रेडिओज यूज केले जातात. म्हणून काय आहे, तो डी आणि वर हे स्टेटमेंटच रॉंग आहे. काय आहे हे नाही, डिस्टन्स मेजर्ड आर पॉसिबल इन डे टाइम, नाही ते डे रात्री दिवसा कधीही. तुमचं आता जीपीएस बंद पडते का? तुम्ही रात्री समजा एखाद्या ठिकाणी जायचं आहे, रात्री जर तुम्ही एखादा प्लेस टाकलं तर तुम्हाला ते रात्री पण चालतं. त्याच्यामुळे काय हे रॉंग आहे. ठीक आहे, उत्तर काय येईल त्याचं मग? एसीडी. एसीडी कुठं आहे? एसीडी. एसीडी ते चौथं उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, खालीपैकी कोणते विधान विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर मल्टीस्पेक्ट्रल इमेज. आणखी पुन्हा आलेला आहे. इट कॅप्चर इमेज डाटा ऍट स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी अक्रॉस द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. इट रेकॉर्ड ओनली टू द टोटल इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फॉलिंग ऑन इच पिक्सल्स. काय आहे, जर त्यांनी एका पिक्सल मधली जी काही पर्टिक्युलर आहे ना, याच्यामधली जी काही फ्रिक्वेन्सी, ही जी इंटेन्सिटी आहे ती जर कॅप्चर केली नाही तर त्याचा जो काही डाटा आहे आपल्याला, ज्या समजा तुम्ही काय म्हणतो, हा 1 किलोमीटरचा एरिया म्हणजे 1 पिक्सल. 1 किलोमीटरचा एरिया जर आपण व्यवस्थित पद्धतीने त्यांनी जो काही इंटेन्सिटी आहे, रेडिएशनची जी इंटेन्सिटी आहे ती जर एक्झॅक्ट प्रिंट नाही केली तर काय मिळेल आपल्याला, ती जो काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिळणार. त्याला एक्झॅक्ट केली तर पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, ज्या 1 किलोमीटरच्या एरियामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच एक्झॅक्टली तिथं प्रिंट होतील. त्याच्यामुळे काय, इट रेकॉर्ड ओनली द टोटल इंटेन्सिटी. तो टोटल इंटेन्सिटी रेकॉर्ड करण्याचंच काम करतो. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट पण करेक्ट आहे. इट इज द मेन टाइप ऑफ इमेज अक्वायर्ड बाय द रिमोट सेन्सिंग. ठीक आहे. स्पेक्ट्रल इमेज कॅन अलाउ एक्स्ट्रॅक्ट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आहे ना, काय आहे, स्पेक्ट्रल इमेज आहे. आता ही काय आहे, आता ती काय म्हणतो, मी तुम्हाला काय म्हणतो लक्षात ठेवा. स्पेक्ट्रल इमेज तुम्ही बघितलं असेल की पूर्ण स्पेक्ट्रम मध्ये काम करत आहे ना. मग असं नाही की फक्त व्हिजिबल मध्येच काम करत असं नाही, तो त्याच्यामध्ये कुठेही असेल आहे ना. जे काही जिथं रिमोट सेन्सिंग शक्य आहेत त्या सर्व गोष्टीमध्ये तो काय करतो, तिथून तो एक्सप्लोर करण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये काय आहे, मल्टी स्पेक्ट्रल म्हणजे काय, एकापेक्षा जास्त स्पेक्ट्रल त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे किती आहेत, 10, 15, 20, 25, 30, 50, 100 पर्यंत असते. 100. मग यामध्ये तो जो एरिया आहे त्यामध्ये तो 100 स्पेक्ट्रल टाकतो. 100 स्पेक्ट्रल मधली वेगवेगळ्या पद्धतीची काय आहे, समजा आता मी काय म्हणतो, आता थर्मल रिजन आहे. थर्मल रिजन मध्ये काय, तो वॉटर आणि लँडची थर्मल हिटिंगच्या संदर्भातली जी काही इन्फॉर्मेशन तो तिथे कलेक्ट करतो. समजा रेडिओज आहेत, रेडिओची वेगळी फ्रिक्वेन्सी आहे, त्याची वेगळी कॅपेबिलिटी जी आहे इन्फॉर्मेशन कॅप्चर करायची, ती वेगळी इन्फॉर्मेशन आहे. व्हिजिबल लाईट मधली वेगळी इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजे काय आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन, वेगवेगळ्या पद्धतीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम कोणतं, स्पेक्ट्रल इमेज जे काही MSS आहे ते करते. है ना. द मेन टाइप ऑफ इमेज आहे ना, त्याच्यामध्ये मेन टाइप ऑफ इमेज वगैरे काही गोष्टी नसतात. है ना. मोस्ट ऑफ द इमेज हा मेन टाइपचे असतात आणि खूप व्हेरायटी ऑफ इमेज त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे हे रॉंग आहे, बाकी सर्व करेक्ट आहे. हे मेन टाइपची फक्त एकच इमेज घ्यायची वगैरे असं काय टाइपचं त्याच्यामध्ये नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 2015चे क्वेश्चन बघू. आता जीपीएसच्या माध्यमातून भूस्थिती मोजण्यासाठी मोजण्याच्या माध्यमास काय म्हणतात. आता हा क्वेश्चन है ना जीपीएस सिग्नलच्या संदर्भात आहे. ठीक आहे. आणखी पुन्हा जीपीएस येत आहे, म्हणजे जीपीएस महत्वाचंच आहे. ठीक आहे. आपण जीपीएस संदर्भातलं आपलं जे काही सॅटेलाइट आहे त्याला काय म्हणतो आपण, नाविक म्हणतो. काय आहे, नाविक. लक्षात ठेवा, नाविक आहे त्याला काय म्हणतो, IRNSS. यासाठी आपण किती सॅटेलाइट सोडले कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. जीपीएस सिग्नल यूज टू डिटरमाइन ग्राउंड पोझिशन आर कॉल्ड ऍज, त्याला काय म्हणतात, सॅटेलाइट रेंजिंग म्हणतात. है ना. याला ट्रायलॅटरेशन जी काही पद्धत आहे, या पद्धत आणि ही पद्धत सेम आहे, सिमिलर आहे. दोन्ही गोष्टी सिमिलर आहेत. याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये ते जे 3 सॅटेलाइट आहेत, एक सॅटेलाइट, दुसरं सॅटेलाइट आणि तिसरं सॅटेलाइट, हे एकमेकाला जोडलेले जातात आणि जी काही ग्राउंड पोझिशनवर एखादी व्यक्ती आहे, ही व्यक्ती कुठं आहे, कशी आहे, हे एक्झॅक्ट त्याची लोकेशन फाइंड आउट करण्याचं काम हे तिन्हीचे जे सिग्नल्स आहेत ते एकत्र करून ती पोझिशन फाइंड आउट करतात. त्याला काय म्हणतात, सॅटेलाइट रेंजिंग म्हणतात. बघा, द मीन्स बाय विच जीपीएस सिग्नल आर यूज टू डिटरमाइन ग्राउंड पोझिशन. आहे ना. ग्राउंड पोझिशन कोणती, त्या माणसाची ग्राउंड पोझिशन करण्यासाठी काय करावं लागतं, त्याला सॅटेलाइट रेंजिंगच्या माध्यमातून, ट्रायलॅटरेशनच्या माध्यमातून ती पोझिशन हे करतात. त्याला काय म्हणतात, सॅटेलाइट रेंजिंग म्हणतात. ठीक आहे. सॅटेलाइट ऑर्बिट म्हणजे काय, सॅटेलाइटच्या ज्या ऑर्बिट्स आहेत. है ना. आता 3 प्रकारच्या ऑर्बिट आहेत. ऑर्बिट 3 प्रकारचे आहेत. एक आहे लो अर्थ ऑर्बिट, दुसरं आहे मिडल अर्थ ऑर्बिट, तिसरं आहे हाय अर्थ ऑर्बिट. 3 ऑर्बिट आहेत. सोबतच एक चौथी ऑर्बिट आहे ती म्हणजे काय,
प्लॅनेटरी ऑर्बिट म्हणजे दुसऱ्या प्लॅनेटवर जाण्यासाठी किंवा पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी जी ऑर्बिट यूज केली जाते ती आहे. ही आहे किती 500 ते 1500 किलोमीटर, ही आहे 20,000 ते 36,000 किलोमीटर आणि ही आहे 36,000 किलोमीटरच्या जवळपासची सॅटेलाइट ऑर्बिट आहे. ठीक आहे. सॅटेलाइट डिस्टन्स काही विषय नाही आहे. सॅटेलाइट रिसिव्हर्स जे काही रिसिव्हर स्टेशन्स आहेत त्या स्टेशनला सॅटेलाइट रिसिव्हर्स म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट इज करेक्ट. पहिलं आहे स्पॉटलाइट अँड क्विक बर्ड. आता हे कोणाचे आहे, युएसए म्हणून किंवा नासाचे म्हणा, है ना, नासा म्हणा किंवा युएसए सॅटेलाइट आहे, है ना, क्विक बर्ड, है ना. क्विक बर्ड सॅटेलाइट सिस्टम आर एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग, है ना. हे पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगचं एक्झाम्पल आहे. करेक्ट आहे, कारण याच्या पहिले जेवढे काय हे आहे लक्षात ठेवा. आता सध्या आपला एक सिस्टम आहे निसार. आता हे निसार जे आहे, है ना, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, हे जे आहे हे सिंथेटिक अपर्चर रडार हे जे सिस्टम आहे हे ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचा प्रकार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. हे आता प्रोजेक्ट आपला आहे तो पण प्रोजेक्ट आपल्याला लॉन्च झालेला आहे आणि तो आता सध्या नुकताच चालू झालेला आहे, तर त्याच्यावर मोठं काम चालूच आहे. ठीक आहे. आणि दुसरं आहे 16 IRS सॅटेलाइट ओशनसॅट वॉज लॉन्च ऑन 23 सप्टेंबर 2009. ठीक आहे. आता या जे काही ओशनसॅट आहे, जेवढे काही रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहे ते तुम्हाला माहित असले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी तिथं दर्शवलेली आहे. PSLV 14, आता हे PSLV 14 होतं, 15 नव्हतं. आता इथं चुकवलेलं आहे. आता हा MPSCचा बुलिश कार्यक्रम आहे. हा मी म्हणतो की एखाद्या विद्यार्थ्याला नापास करण्यासाठी या गोष्टी विचारल्या जातात. तुम्ही नॉलेज चेक करायचं असेल तर की हे फॅक्ट विचारू नका ना, की आता ओशनसॅट कशासाठी युज केला जातो हे चेक करा, किंवा याच्या ओशनसॅटच्या कॉन्ट्रॅक्टिक एखादं स्टेटमेंट द्या तर चालेल. पण हे तुम्ही जर एकदम 14 आणि 15 अशा गोष्टी करता ते व्यवस्थित नाहीये. ठीक आहे. मग काय, दुसरं स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे. काय म्हणतो त्याने, आन्सर ऑप्शन यापैकी कोणतं करेक्ट आहे, हा हे दुसरं रॉंग आहे. नाही, पहिलं करेक्ट आहे, दुसरं रॉंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 148 नंबर क्वेश्चन बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट इज करेक्ट. इन मायक्रोवेव्ह वेव्हलेंथ म्हणजे रडार सिस्टम, है ना, रडार सिस्टम इन मायक्रोवेव्ह रडार सिस्टम वेवलेंथ ग्रेटर दॅन 3 म्यू, है ना, आर मोर कॉमनली यूज फॉर सेन्सिंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लाउड कव्हर रिजन. करेक्ट आहे पहिलं. आता तुम्हाला याचं उदाहरण सांगतो, हे मायक्रो रिमोट सेन्सिंगचं उदाहरण सांगतो तुम्हाला. रिसॅट, है ना, रिसॅट 2BR1, है ना, हे जो सॅटेलाइट आहे हा यास जो काही मायक्रोवेव्ह लेंथ आहे, हे जे काही मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग आहे ती यूज करून केलेलं आहे. तुम्ही याच्या संदर्भातलं एक मूवी बघितला असेल, उरी नावाच्या मूवीमध्ये हा सॅटेलाइट यूज केलेला आहे, जो असा पाकिस्तानच्या त्या बॉर्डरवर जाऊन तो चेक करतो. मग ती वेव्हलेंथ म्हणजे हीच आहे. कोणती, ही मायक्रोवेव्ह वेव्हलेंथ तीच तिथे यूज केलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. आर मोर कॉमनली यूज फॉर द सेन्सिंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लाउड कव्हर रिजन. तुम्ही बघितलं असेल की त्यावेळेस पाऊस पण पडत असतो, पाऊस चालू असतानाही तो काय करतो आहे. आता याचं रिझोल्युशन खूप छान आहे, 25 मीटर पर्यंतच आहे ना, 25 मीटर पर्यंत खूप छान रेझोल्युशन आहे. त्याच्यामुळे काय आहे, हे पूर्ण एरियाच कव्हर करतं. म्हणजे माहिती का, त्याला काहीच फरक पडत नाही, कारण मायक्रोवेव्ह आहे. वेव्ह कशी आहे, लॉंग वेव्ह आहे ना, वेव्हलेंथ कशी लॉंग आहे. त्याच्यामुळे काय आहे, तो काहीच फरक पडत नाही. ते पाऊस असो काय असो केव्हा तरी तो पोहोचणारच. डीटीएस सेवा वगैरे ती याच रेडिओच्या किंवा या मायक्रोवेव्हच्या ज्या रिजन आहे, जे रेडिएशन आहे तोच यूज करून तुम्हाला ती सेवा पोहोचते. कारण तुम्ही बघितलं असेल की पाऊस चालू असतानाही तुमचं इंटरनेट वगैरे सगळ्या गोष्टी चालूच असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्टोसॅट 1 सॅटेलाइट डाटा इमेज वेअर यूज इन द pre-warning of the advancement of the cyclone Philin, है ना, that struck the eastern coast of the India in 2013. आता हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता कार्टोसॅट, आता अशा टाईपचा क्वेश्चन अपेक्षित आहे. ठीक आहे. आता अशा टाईपचं आता कार्टोसॅटचं काम काय आहे, कार्टोसॅटचं काम आहे मॅप, आहे ना, मॅप बनवणे आणि मॅप तयार करणे आणि मॅपिंगच्या संदर्भात ह्याचं कार्टोसॅटचं काम आहे. कार्टोसॅट म्हणजे काय, मॅपच्या संदर्भात काम आहे. आता फायलिन हा जो काही सायक्लोन आहे, हा सायक्लोन फायलिंग चेक करण्याचं काम कोणाचं आहे, किंवा सायक्लोन संदर्भातली इन्फॉर्मेशन चेक करण्याचं काम कोणाचं आहे, हे ओशनसॅटचं आहे. आता हे ओशनसॅटचं काम होतं, त्या कारण कार्टोसॅटच्या माध्यमातून ते होणार नाही. त्याच्यामुळे काय आहे, हा कार्टोसॅट नसून हा काय आहे, ओशनसॅट पाहिजे होता. त्याच्यामुळे हे उत्तर आहे. कार्टोसॅटचं काम काय आहे, मॅपच्या संदर्भातलं आहे. म्हणून दुसरं रॉंग ठरतं, पहिलंच करेक्ट आहे. ओनली वन करेक्ट.
ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट इज करेक्ट. रिमोट सेन्सिंग सिस्टम विच मेजर एनर्जी दॅट इज नॅचरली इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह नाही. त्याला काय म्हणतो आपण, तुम्ही बघितलं असेल काय म्हणतो आपण, नॅचरली जे काही सन आहे सूर्यापासून जी एनर्जी घेतो त्याला काय म्हणतो आपण, पॅसिव्ह आहे ना, त्याला पॅसिव्ह म्हणतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. रिमोट सेन्सिंग इमेज आर कॉमनली मल्टीस्पेक्ट्रल अँड मल्टीस्पेक्ट्रल. ठीक आहे, मल्टीस्पेक्ट्रल असतं, काय विषय नाही आहे. अँड अस्टर इमेज रेकॉर्ड 7 इमेजेस. नाही, याला 14 इमेज, खूप फेमस आहे ते अस्टर, लक्षात ठेवा. स्पेक्ट्रल बँड किती, 14 स्पेक्ट्रल बँड यूज करून ते अस्टर तयार केलं जातं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे स्टेटमेंट रॉंग आहे. 14 इमेज, 14 स्पेक्ट्रल बँड यूज करून केलं जातं. पहिलं स्टेटमेंट मी रॉंग आहे ना. दुसरं पण नाही तर दुसरं पण, कारण काय माहिती का, ते पॅसिव्हचं आहे आणि याच्यामध्ये 14 यूज केले जातात. ते म्हणजे अस्टर. तुम्ही बघितलं, तुम्ही जर गुगलमध्ये अस्टर टाकलं तर खूप फेमस आहे आणि मोस्ट ऑफ द वेळेस ते यूज केलेलं आहे. Which of the following two statement are correct? The visible wavelength cover a range from approximately नाही. किती आहे हे, 04 to 07 यामध्ये आहे. आता ही कशाची आहे हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा, है ना. ही रेंज कशाची आहे ती सांगा. ठीक आहे. फॉर जीपीएस सॅटेलाइट द कॉन्स्टलेशन ऑफ रिक्वायर्ड 24. जर पूर्ण ग्लोब कव्हर करायचं असेल तर तुम्हाला काय आहे, तुम्हाला जीपीएस साठी किती 24 सॅटेलाइट लावावं लागतील. हे तितकंच महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला पूर्ण कव्हर करायचं असेल, पूर्ण ग्लोब कव्हर करायचं असेल तर तुम्हाला 24 सॅटेलाइट लागतील, तरच तुम्ही ते ग्लोबल होऊ शकता. आता भारताचं किती आहेत, 8 सॅटेलाइट आहेत, पण आपण कसं आहे, रिजनल आहे. रिजनल म्हणजे काय, आपला पूर्ण रिजनच केला, म्हणजे काय, भारत आहे समजा. आता हा इंडिया आहे ना, हा इंडिया आहे. ह्या इंडियाच्या आजूबाजूला जे काही 1500 किलोमीटर आहे, 1500 किलोमीटर पर्यंतच एरिया आपण कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे काय, आपण कसं आहे, आपण रिजनल सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टम आहे. त्याच्यामुळे आपलं रिजनल आहे. ग्लोबल म्हणजे काय, त्याला आपल्याला 24, आपल्याला ग्लोबल व्हायसाठी आपल्याला किती 24 सोडावं लागतील. तेव्हा आपलं जे काही IRNS आहे, नाविक आहे, हे ग्लोबल होण्यासाठी आपल्याला किती 24 सॅटेलाइट सोडावं लागतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोडावं लागतील, तरच आपण ग्लोबल होऊ. आता आपण रिजनलच आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 2016चे PYQ 46 नंबरचा क्वेश्चन. डॅशच्या परिणामाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जन विखुरणे वातावरणात करत राहते. ॲटमॉस्फिअर स्कॅटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाय अफेक्टिंग, त्याची स्पीड अफेक्ट होते, फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी, ऑल ऑफ द अबोव याचं उत्तर आहे. आता काय म्हणतो, स्कॅटरिंग. स्कॅटरिंग 3 प्रकारची आहे. एक आहे रिले स्कॅटरिंग, दुसरी आहे मी स्कॅटरिंग, तिसरी आहे नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग. असे 3 प्रकारचे स्कॅटरिंग आहे. स्कॅटरिंग अफेक्ट कशाला करते, त्या स्पीडच्या रेडिएशनच्या स्पीडला, त्याच्या फ्रिक्वेन्सीला, त्याच्या इंटेन्सिटीला, म्हणजे ह्या सर्व गोष्टीला ती अफेक्ट करत असते. म्हणून त्याच्यामुळे काय आहे, ह्या गोष्टी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन संदर्भात महत्वाच्या पण आहेत. ठीक आहे. 3 प्रकारची स्कॅटरिंग आहे, रिले स्कॅटरिंग, मी स्कॅटरिंग आणि नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन GIS संदर्भात आहे. लँड पार्सल आर रिप्रेझेंटेड बाय, लँड पार्सल म्हणते, लँड पार्सल आर रिप्रेझेंटेड बाय. आता लँड पार्सल कशाच्या माध्यमातून रिप्रेझेंट होत आहे, पॉईंटच्या माध्यमातून कोणतं होतं, पॉलिगॉनच्या माध्यमातून, लाईनच्या माध्यमातून, है ना. लाईन म्हटलं तर काय, पॉईंट म्हटलं तर काय, आणि पॉलिगॉन म्हटलं तर काय. आता इथं लँड पार्सल संदर्भात विचारलेलं. आता हा मोठा जमिनीचा तुकडा आहे, या तुकड्या संदर्भात बोलतोय. मग त्याच्यामुळे काय आहे, आता इथं मराठीत बघा, भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग कशा, आता लहान भाग म्हणजे काय आहे ना, असं पाहिजे. लँड पार्सल म्हटलं पाहिजे होतं, लँड पार्सल म्हणजे एक्झॅक्टली रिप्रेझेंट होतं, है ना. मराठीमध्ये समजत नाही, त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो. हा, मग काय आहे, लँड पार्सल आर रिप्रेझेंटेड बाय काय, पॉलिगॉनच्या माध्यमातून. कशामधून, पॉलिगॉनच्या माध्यमातून ते काय होतात, दाखवले जातात. आता कोणते कशा माध्यमातून, पॉईंटच्या माध्यमातून काय दाखवलं जातं, जे आहेत समजा JS मध्ये. आता समजा ही इमेज आहे, है ना, ही इमेज आहे. ही इमेज JS मध्ये जर हे जे पॉईंट आहे त्या पॉईंटच्या माध्यमातून जर दाखवलं जातं, ही इमेज आहे JS मधून काढलेली, एखाद्या सॉफ्टवेअर मधून काढलेली, आणि ही जर आपल्या पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये दाखवली असेल तर त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय आहे, तिथे ट्रीज आहेत, तिथे एखादी डेप्थ आहे, पॉईंट ऑफ इंटरेस्टचा एखादा विषय तिथं दिलेला आहे. ठीक आहे, या गोष्टी असेल. सोबतच लाईन आणि पॉलिलाईन्स जर दाखवल्या असतील तर तिथं काय असेल, तिथं रिव्हर्स असेल, है ना. समजा आता अशा लाईन दाखवलेल्या आहेत, अशा लाईन दाखवलेल्या आहेत, अशा लाईन दाखवलेल्या आहेत. तर याचा अर्थ काय आहे, तिथं रिव्हर्स आहेत, तिथं रोड्स आहेत, रेल रोड्स आहेत आणि पाईपलाईन्स आहेत. ह्या पाईपलाईन्स असतील, रिव्हर्स असतील, रोड असतील, अशा गोष्टी असतील. जर तिथं पॉलिगॉन्स असेल, है ना, पॉलिगॉन्स असतील, समजा आता इथं असं दाखवलं असेल, है ना, असं दाखवलं असेल, पॉलिगॉन दाखवलं असेल, है ना, असं पॉलिगॉन दाखवलं असेल. त्याचा अर्थ काय आहे, तिथं लेक्स आहेत, तिथं पार्क आहेत, पार्क बाउंड्रीज आहेत, बिल्डिंग्स आहेत, सिटी बाउंड्रीज आहेत, आणि लँड यूज असेल किंवा लँड
जे काही पार्सल आहे ना, लहान पार्सल तिथं असेल, मग त्यासाठी काय यूज केलं जातं, हे पॉलिगॉन्स यूज केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर पेन बदलला वाटतं. त्याच्यानंतर बघा काय म्हणतो, दृश्यमान तरंग लहरीची एक श्रेणी अंदाजे है ना, अंदाजे किती आहे म्हणते बघा, है ना. द व्हिजिबल वेव्हलेंथ कव्हर अ रेंज फ्रॉम अप्रॉक्सिमेटली किती कव्हर आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, 0.0 to 0.1. ठीक आहे. आता हे तर बार बार विचारलेलं आहे, त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी IMP आहे. त्याच्यानंतर बघा, उपग्रह सध्या कार्यरत आहे, कोणता आहे, रिसॅट है ना. मी तुम्हाला सांगितलं आता है ना, रिसॅट 2BR1 है ना. आता हे जे काही सॅटेलाइट्स आहेत, हे कसे, किंवा मुंबईचे जे बॉम्ब ब्लास्ट झाले त्यानंतर हे पूर्ण सुरू केले, सिरीज सुरू केली होती, त्याला काय म्हणतो आपण, रिसॅट सॅटेलाइट्स. हे रिसॅट सॅटेलाइट खूप महत्वाचे आहेत, जे की मायक्रोवेव्ह जे रिमोट सेन्सिंग आहे त्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून चालवतात, आणि हे दिवस रात्र काम करतात. त्याची रिझोल्युशन जी काही क्षमता आहे ती खूप जास्त आहे, त्याच्यामुळे खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नंतरचं बघा, फॉल्स कलर कंपोजिशन है ना, फॉल्स कलर कंपोजिशनचा विषय आहे. फॉल कलर बॉन्ड कंबाइंड आर युजफुल टू डिफरन्स बिटवीन स्नो, आईस अँड क्लाउड्स या संदर्भातला आहे. आता हे जे काय आहेत याचे काही प्रकार दिलेले आहेत, मी बघा, 4 मोस्ट कॉमन फॉल्स कलर बँड कॉम्बिनेशन्स ह्या दिलेले आहेत, ते बघा काय म्हणतात है ना. त्याच्यामध्ये नियर इन्फ्रारेड, रेड ग्रीन ब्लू, रेड ग्रीन, दिस इज द ट्रॅडिशनल बँड कॉम्बिनेशन युजफुल इन सीइंग ऑफ प्लांट हेल्थ. प्लांटची हेल्थ चेक करण्यासाठी हे नियर इन्फ्रारेड, ग्रीन, ब्लू, रेड वगैरे ह्या गोष्टी युज केल्या जातात. शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड, रेड, याच्यासाठी. आता आपला क्वेश्चन कशा संदर्भात आहे, की काय आहे डिफरन्स बिटवीन कशामध्ये, स्नो, आईस आणि क्लाउड मध्ये. स्नो, आईस आणि क्लाउड मध्ये जो रिफरन्शिएट करण्यासाठी आपल्याला कोणतं युज केलं पाहिजे, फॉल्स कलर कंपोजिशन, त्याच्यामध्ये कोणतं केलं पाहिजे ते चेक करायचं आपल्याला. इथं काय आहे, शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड, रेड, नियर इन्फ्रारेड ग्रीन आणि अँड ग्रीन ब्लू ऑफन यूज इन शो फ्लड अँड न्यूली बर्न जे लँड आहे, जो स्नो फ्लड दाखवण्यासाठी, पूर एरिया दाखवण्यासाठी आणि जळलेला भाग दाखवण्यासाठी हा जो फॉल्स कलर कंपोजिशन हा यूज केला जातो. ब्लू, रेड, 2 डिफरंट शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड बँड्स, 2 डिफरंट शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड बँड. याच्यामध्ये काय डिपिक्ट केलं जातं, याच्यामध्ये स्नो, आईस आणि हे, हा आपला आहे, आपलं उत्तर आहे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये आहे. क्वेश्चन मध्ये काय आहे, ब्लू, रेड आणि 2 डिफरंट शॉर्ट वेव्ह बँड्स, हे फॉल्स कलर कंपोजिशन मधले बँड यूज केले जातात. त्यासाठी हे जे काही स्नो, आईस आणि याच्यामध्ये डिफरन्स दाखवण्यासाठी हे यूज केले जातात. स्नो, आईस आणि क्लाउड्स, डिफरन्शिएट बिटवीन द हे केलं जातं. द थर्मल इन्फ्रारेड युजली शो इन टोन विथ द ग्रे इलुस्ट्रेट टेम्परेचर चेक करण्यासाठी. थर्मल इन्फ्रारेड कशासाठी यूज केला जातो, टेम्परेचर चेक करण्यासाठी. ठीक आहे. या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आहेत. थँक्यू. व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा करतो. त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने बघा आणि व्यवस्थित पद्धतीने हे करून घ्या. त्याच्यानंतर 16 नंतर म्हणजे 17 आहे, 17 पासून तर 22 पर्यंतचे जे काही आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये अशा 2 गोष्टी पद्धतीने करतो. त्याच्यामुळे काय आहे, या पद्धतीने तुम्ही आता जे काही 16 पर्यंतच आहे ते व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस आहे, एक्झॅक्ट अनालिसिस आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मी ऍड करून पण सांगितलेल्या आहे, त्या पद्धतीने करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.